पंचकोशांचं निरूपण केल्यानंतर पंचकोशापैकी अन्नमय कोशाला काही आत्मा किंवा माझं स्वरूप मी म्हणजे अन्नमय कोश किंवा हे स्थूल शरीर असं काही समजतात, काही प्राणमयाला आत्मा असं समजतात, काही मनोमयाला, काही विज्ञानमयाला आत्मा असं समजतात. असे 4 कोशांना आत्मा समजणाऱ्यांची मतं झाली. अन्नमयामध्ये काही इंद्रियात्मवादी, इंद्रियांनाच आत्मा असं म्हणतात, आणि आता आनंदमय कोशाला आत्मा मानणाऱ्यांची मते. म्हणजे थोडक्यात काय आहे की जे दर्शनकार आहेत, आस्तिक किंवा नास्तिक दर्शनकार, हे सर्व दर्शन विचार करतात मी कोण आहे याचा, माझं स्वरूप काय आहे याचा सर्वजण विचार करतात. आणि तो विचार करायला प्रवृत्त झालेले लोक त्यांची विचाराची मर्यादा वेदाचं साह्य न घेता कुठपर्यंत जाते, आत्म्याचं स्वरूप म्हणजे माझं स्वरूप काय आहे, मी कोण आहे या विचारासंबंधाने. तर त्याच्यापैकी क्षणिक विज्ञानवादी जे बौद्ध आहे त्यांचं मत झालं, किंवा चारवाक मत झालं की देहालाच आत्मा असं म्हणतात, किंवा हे जे क्षणिक विज्ञानवादी बौद्ध आहे ते विज्ञानाला किंवा बुद्धीला आत्मा असं म्हणतात. जे हिरण्यगर्भाचे उपासक आहे ते प्राणाला आत्मा असं म्हणतात, आणि काही विज्ञानाला आत्मा असं म्हणतात. म्हणजे हे क्षणिक विज्ञानवादी बौद्ध यांचं झाल्यानंतर आता आनंदमय कोश जो आहे त्या आनंदमय कोशाला आत्मा म्हणणाऱ्यांचं मत या ठिकाणी सांगतात. प्रत्येक दर्शनकारांनी जो विचार केलाय तो विचार सांगतात या ठिकाणी. तर त्याच्यामध्ये आनंदमय कोशाला आत्मा म्हणणारे कोण कोण आहे त्याविषयी निरूपण करतात. आता आनंदमय कोशास आत्मा मानणाऱ्यांची मते. आनंदमय कोशाचा कोणत्या शरीरात समावेश होतो? कारण शरीरात. कारण शरीर म्हणजेच आनंदमय कोश. विज्ञानमय, मनोमय आणि प्राणमय ह्या 3 कोशांनी मिळून सूक्ष्म शरीर होतं, आणि अन्नमय कोशाला, स्थूल शरीराला अन्नमय कोश असं म्हणतात, किंवा अन्नमय कोशाचा अंतर्भाव स्थूल शरीरामध्ये होतो असं विभाजन साधारणपणे केलेले आहे. तर त्यापैकी आता आनंदमय कोश म्हणजे कारण शरीर, त्या कारण शरीरालाच आत्मा म्हणतात, त्यांचं मत सांगतात. तर प्रथम सांगतात चितजडवादी मीमांसा वार्तिकार भट्टांचे मत. या ठिकाणी हे जे वार्तिकार म्हणजे जैमिनींनी जी सूत्र लिहिली त्याच्यावर पूर्वमीमांसा दर्शने जैमिनींचं, त्याच्यावर कुमारील भट्ट जे आहेत तर त्या कुमारील भट्टांनी वार्तिक लिहिलेली. वार्तिक म्हणजे त्या जैमिनी सूत्रांचा अर्थ, त्याच्यावर वार्तिक का म्हणायचं तर कुमारील आपलं काही जैमिनी सूत्रांना अभिप्रेत असणारा अर्थ, त्याच्यामध्ये जे काही सांगण्याचं राहिलं तो किंवा जे कळायला दुर्बोध आहे ते आपल्याला स्पष्टपणे कळावं अशा प्रकारचं त्याला वार्तिक म्हणतात. उक्त अनुक्त दुरुक्तानाम संग्रह यत्र क्रियते तद्ग्रंथम वार्तिकम आहो वार्तिकज्ञः मनीषिणः. तर हे जे कुमारील भट्ट आहेत त्या कुमारील भट्टांनी आनंदमय कोशाला आत्मा मानलेला आहे, तर त्या संबंधाने सांगतात. तर त्यांच्यामध्ये आत्मा जो आहे तो चितजडवादी म्हणजे आत्मा चेतन पण आहे आणि जड पण आहे. चितजडवादी म्हणजे जसा काजू आहे, त्याचा पुढचा भाग प्रकाशात असतो, आपला मागचा भाग प्रकाशात असतो आणि पुढचा भाग अंधारात असतो, तसा आत्मा जड पण आहे आणि आत्मा चेतन आहे. आत्मा हे त्यांनी द्रव्य मानलेलं. तर त्या आत्मा हा चित पण आहे आणि जड पण आहे. तर चितजडवादी पूर्वमीमांसा वार्तिकार भट्टांचे मत. म्हणजे पूर्वमीमांसा हे एक दर्शन आहे, तर त्या दर्शनाप्रमाणे आत्मस्वरूपाविषयी जे त्यांचं मत आहे ते सांगतात. म्हणजे ते आत्म्याला चित पण मानतात, जड पण मानतात. चितजडवादी असे म्हणतात की विद्युल्लतेप्रमाणे क्षणिक विज्ञानरूप बुद्धी आत्मा नाही. पहिल्यांदा त्यांचं मत सांगतात की पाठीमागं ते म्हणजे जे पूर्वमीमांसा दर्शन आहे हे वेदाला मानणार आहे, म्हणजे आस्तिक दर्शन आहे, आणि क्षणिक विज्ञानरूप बुद्धीला आत्मा मानणारे जे आहे ते नास्तिक आहेत, बौद्ध आहे. क्षणिक विज्ञानवादी बौद्ध ते नास्तिक आहे. तर त्यांनी आत्मा मानला, पण कोणाला मानला? बुद्धीला. आणि ती बुद्धी कशी मानली? क्षणिक मानली. ती विद्युल्लतेप्रमाणे मानली, म्हणजे वीज जशी आकाशात चमकते आणि नाहीशी होते, मग तशी बुद्धी क्षणिक विज्ञानरूप असणारी जी बुद्धी आहे किंवा क्षणिक विज्ञान आहे त्यालाच आत्मा म्हणणं बरोबर नाही. विद्युल्लतेप्रमाणे एका क्षणात तो उत्पन्न होतो, दुसऱ्या क्षणी राहतो, तिसऱ्या क्षणात त्याचा नाश होतो. अशा प्रकारचा क्षणिक असणारी जी बुद्धी किंवा विज्ञान त्याला आत्मा म्हणणं बरोबर नाही असं पूर्वमीमांसा त्याचं खंडन करतात. मग आत्म्याच्या विषयीचं त्यांनी काय मानलेलं स्वरूप आहे तर आत्मा स्थिर स्वरूप असून जड आणि चेतन स्वरूप आहे. ते म्हणतात आत्मा असा नाही विद्युल्लतेप्रमाणे क्षणात नाहीसा होणारा.
तो स्थिर अशा स्वरूपाचा आहे आणि म्हणजे तो नित्य आहे आणि तो पण कसा आहे जड पण आहे आणि चेतन. आत्मा नित्य आहे, स्थिर आहे म्हणजे तो नित्य आहे आणि नित्य असून तो आत्मा कसा आहे जडही आहे आणि चेतनही आहे असं सांगतात. त्यांनी तो कसा सांगितलं, आत्मा कसा मानला होता, प्रकाश रूप मानला. क्षणिक विज्ञानाला आत्मा मानलं. क्षणिक विज्ञान हे विद्युल्लतेप्रमाणे क्षणिक आहे असं मानू नये, पुन्हा आत्मा मात्र स्वयंप्रकाश आहे असं त्यांनी मानलं होतं किंवा प्रकाश रूप आहे असं मानलं होतं. क्षणिक विज्ञान जर उत्पत्ती आणि नाश त्याचा होतो क्षणामध्ये, तर त्याला नित्य कसं म्हणता येईल किंवा त्याला स्वयंप्रकाश कसं म्हणता येईल, त्याचं सर्व कालात उपलब्धीच होत नाही, त्याला स्वयंप्रकाश म्हणता येणार नाही. स्वयंप्रकाश वस्तू कोणाची अपेक्षा न करता ती ती स्वतःला जाणते आणि दुसऱ्याला जाणते, असं तिचं स्वरूप सिद्ध झालं पाहिजे. ते क्षणिक विज्ञानाप्रमाणे सिद्ध होत नाही. मग आत्मा कसा आहे स्थिर पण आहे आणि तो चित पण आहे, चेतन म्हणजे त्या ठिकाणी ज्ञान पण आहे आणि ज्ञान नाही पण, म्हणजे त्याच्या काही कालात ज्ञान आहे काही कालात ज्ञान नाही, म्हणजे तो चित आणि जड स्वरूप आहे. एकाच कालात आत्मा चित आणि जड असा दोन्ही आहे. कसा, कारण सुषुप्तीहून जागृत झालेला पुरुष असे म्हणतो की मी जड होऊन निजलो होतो म्हणून आत्मा जड रूप आहे. आता सुषुप्तीतून जागृतीत आलेला पुरुषाला त्याचा अनुभव विचारला तर तो म्हणतो मी जड होऊन झोपलो होतो. जड होऊन झोपलो होतो म्हणजे मी इतरांनाही जाणत नव्हतो आणि मलाही जाणत नव्हतो, असा त्याला जडतेचा अनुभव आहे की नाही, म्हणजे प्रत्येकाला, आणि अनुभवाचा आपलाप करता येत नाही. म्हणून हे जे पूर्वमीमांसा दर्शन आहे ते आत्मस्वरूपाविषयी विचार करताना असं सांगतं की आत्मा स्थिर आहे आणि तो चेतन पण आहे आणि जड पण आहे. मग चित जड मानतो आम्ही, काही उगीच मानत नाही, अनुभवाला अनुसरूनच आम्ही त्या ठिकाणी हे कथन करतो. कसं की आम्ही सुषुप्तीतून जागृतीत आलो की लगेच आम्ही म्हणतो आम्हाला काहीच कळलं नाही, म्हणजे मी जड होऊन झोपलो होतो असा तो अनुवाद करतो ना. आणि तो अनुवाद करतो म्हणजे अनुभवाचाच, ज्याचा अनुभव घेतला त्याचाच अनुभव करतो. किंवा स्मृती ही ज्ञानपूर्विका असते, पूर्वी ज्याचं ज्ञान झाले त्याचाच अनुभव कथन करतो. मग तो अनुभव कोणता आहे, त्याला आत्म्याच्या जडतेचा आहे. मी जड होऊन झोपलो होतो म्हणजे आत्म्याच्या जाड्याचा त्याला अनुभव आहे, म्हणून आत्मा जड मानला पाहिजे. सुषुप्तीहून जागृत झालेला पुरुष असे म्हणतो की मी जड होऊन निजलो होतो म्हणून आत्मा जडरूप आहे. ही जी जागृती स्मृती होते ती अज्ञात विषयाची होत नाही. जागृतीमध्ये ज्या ते स्मरण होतं जडतेचं, ते ज्या विषयात अज्ञात होता त्याचं स्मरण होईल का, कारण स्मृती ही ज्ञानपूर्विका असते किंवा अनुभवपूर्विका असते. जर त्यांनी जडतेचा अनुभव घेतला नसता तर त्याला जडता आता सांगता आली असती का मी सुषुप्तीत जड होऊन झोपलो होतो. ज्या अर्थी सांगतो त्या अर्थी स्मृती ही ज्ञानपूर्वक असते, अज्ञात विषयाची स्मृती होत नाही. जर पदार्थच अज्ञात असेल तर तो जागा झाल्यावर तरी सांगता आला असता का त्याला. मग याचा अर्थ त्या ठिकाणी तो जडतेचा अनुभव घेत होता, जडतेचं त्याला ज्ञान होतं आणि आता जागृतीत आल्यावर त्या जाड्याचं त्याला स्मरण झालं. म्हणून आत्मा जडरूप आहे. ही जी जागृती स्मृती होते ती अज्ञात विषयाची होत नाही. सुषुप्तीमध्ये तर आत्मस्वरूपाहून भिन्न दुसरे ज्ञानाचे साधन नाही, म्हणून मी जड होऊन निजलो होतो या स्मृतीचे कारण सुषुप्तीतील जे ज्ञान ते आत्म्याचे स्वरूपच आहे. आता ते सांगतात मी जड होऊन झोपलो होतो, याचा अर्थ मी त्या ठिकाणी होतो की नाही, म्हणजे मी त्या ठिकाणी असल्याशिवाय मला जर, आणि त्या ठिकाणी ते जाड्य माझ्या ठिकाणी असल्याशिवाय त्याचं ज्ञान मला झालं असतं का, आणि मी त्याचं काय लागलं तर बोलावर कमावली तर त्याचं मला सांगता आलं असतं का, सांगता आलं नसतं. म्हणून म्हणतात सुषुप्तीमध्ये कोण आहे, सुषुप्तीमध्ये फक्त आत्मस्वरूपच आहे, दुसरं कोणीच नाही. सुषुप्तीमध्ये तर आत्मस्वरूपाहून भिन्न दुसरे ज्ञानाचे साधन नाही. मग सुषुप्तीमध्ये कोण होतो, फक्त मीच होतो, आणि जाणणारा सुद्धा कोण होतो, मीच होतो. त्या पदार्थाला जाणणारा देखील मीच होतो. जर मी त्या ठिकाणी नसतो आणि मला जर त्या ज्ञान नसतो तर मला सांगता आलं असतं का, त्या पदार्थाची स्मृती देखील सांगता आली नसती. म्हणून म्हणतात सुषुप्तीमध्ये तर आत्मस्वरूपाहून भिन्न दुसरे ज्ञानाचे साधन नाही. तेव्हा जाणण्याचं साधन बुद्धी आहे का तिच्या सुषुप्तीमध्ये, बुद्धी तर आपल्या कारणामध्ये लीन झालेली आहे. इंद्रिय आहेत का, नाही. इंद्रिय आणि विषयांचा संबंध झाला तरी सुद्धा बुद्धी कार्यकारी नसल्यामुळं ज्ञानाचं साधन मी सोडून दुसरं कोणतंच नाही, मी म्हणजे आत्मा. सुषुप्तीमध्ये आत्मस्वरूपाहून भिन्न दुसरे ज्ञानाचे साधन नाही, म्हणून मी जड होऊन निजलो होतो या स्मृतीचे कारण सुषुप्तीतील जे ज्ञान, म्हणजे मी जड होऊन निजलो होतो त्या जडतेचा मला ज्ञान होतं की नाही, मग ज्ञानाचं साधन कोण होतं तिथं, आत्मा वाचून दुसरं ज्ञानाचं कोणतंही साधन नव्हतं. म्हणून स्मृतीचे कारण सुषुप्तीतील जे ज्ञान
ते आत्म्याचे स्वरूपच आहे. सुषुप्तीमध्ये जे मला ज्ञान झालं ते मला म्हणजे मी म्हणजे आत्मा, आणि ते काय आहे, ते सुषुप्तीत जे झालेलं ज्ञानाचं साधन तर नाही आणि ज्ञान तर आहे, म्हणजे आणि जाणणारा फक्त आत्माच आहे. म्हणजे ते सुषुप्ती अवस्थेमध्ये जागृती झाल्यावर जे तुम्हाला स्मरण होतं, त्या स्मरणाचं कारण असणारं जे सुषुप्तीचं ज्ञान, ते ज्ञान काय होतं त्यावेळेला आत्मस्वरूपच होतं. म्हणजे आत्मस्वरूपाहून भिन्न ज्ञानाचं दुसरं साधन नव्हतं. म्हणजे ते जे ज्ञान होतं ते आत्मस्वरूपभूतच होतं. म्हणजे आत्म्याचं ते ज्ञान हेच आत्म्याचं स्वरूप आहे असंच तुम्हाला सुषुप्ती अवस्थेमध्ये मानावं लागतं. म्हणून आत्मा जडरूप आहे आणि प्रकाशरूप आहे. आता आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान नव्हतं असं म्हणता येत नाही, कारण सुषुप्तीमध्ये आत्मा जर नसतं तर जडतेचं तरी ज्ञान झालं असतं का? नाही. म्हणजे ज्ञान हेही त्या आत्म्याचं स्वरूपच आहे, कारण दुसरे ज्ञानाचं साधन त्या ठिकाणी उपलब्ध नाही. दुसरं जर पाहावं तर अज्ञान होतं. मी जड होऊन झोपलो तर हा अनुभव सुद्धा कोणाचा आहे? माझाच आहे, म्हणजे आपल्या स्वरूपाविषयीचाच आहे. मग याचा अर्थ एकाच कालामध्ये माझ्या ठिकाणी जाड्य पण राहिलं आणि ज्ञान पण राहिलं. बरोबर ना, मी जड होऊन झोपलो होतो तर जडतेचं सुद्धा ज्ञान आहे, म्हणजे ज्ञान आहे त्याचा अर्थ ज्ञान तिथं आहेच आहे, पण ते ज्ञानाचं साधन दुसरं कोणतं नाही. याचाच अर्थ ते ज्ञान कोण आहे? आत्मस्वरूपच आहे. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय जाड्य राहिलं आणि चैतन्य राहिलं, म्हणजे ज्ञानही राहिलं आणि जडताही राहिली. म्हणून आत्म्याचं स्वरूप काय ठरतं? चिज्जड. आत्मा चेतन पण आहे आणि जड पण आहे. म्हणून आत्मा जडरूप आहे आणि प्रकाशरूप आहे. तो प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप आनंदमय कोश आहे. आता हे जे चिंतन चालले कोणत्या अवस्थेत चालले? सुषुप्ती अवस्थेचं चालले. सुषुप्ती अवस्थेला दुसरं नाव काय आहे? कारण शरीर असं नाव आहे. तिसरं नाव काय? त्याला आनंदमय कोश असं नाव आहे. आनंदमय कोश म्हणा किंवा कारण शरीर म्हणा किंवा सुषुप्ती अवस्थे म्हणा. सुषुप्ती अवस्थेचा जो अभिमानी आहे त्याला काय म्हणतात? प्राज्ञ असं म्हणतात. आणि त्याचं शरीर कोणतं आहे? कारण शरीर आहे की नाही? कारण शरीर आहे. तर या ठिकाणी तो प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप आनंदमय कोश आहे. तेव्हा ज्याला तुम्ही आत्मा चिज्जड म्हणता, म्हणजे प्रकाश आणि अप्रकाश रूप म्हणता, ते स्वरूप कुठं सिद्ध झालं? आनंद कोणाचं सिद्ध झालं? आनंदमय कोशाचं सिद्ध झालं. सुषुप्ती अवस्थेमध्ये सिद्ध झालं. त्याला दुसरं नाव काय आहे? कारण शरीर असं म्हणतात. मग ही सुषुप्ती अवस्थेलाच आनंदमय कोश असं म्हणतात, आहे की नाही? मग हे आनंदमय कोश कसा आहे? प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप आहे. आणि आनंदमय कोशामध्ये सिद्धी कोणाची होती? आत्म्याची सिद्धी होती. म्हणजे आत्माच काय झाला? प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप आहे. कारण सुषुप्तीमध्ये चैतन्याभाससहित जे अज्ञान त्याचंच आनंदमय कोश म्हणतात. आता ते म्हणतात सुषुप्ती म्हणजे आनंदमय कोश असं तुम्ही म्हणतात, तर आनंदमय कोशाचं स्वरूप काय आहे? सुषुप्तीमध्ये चैतन्याभासासहित जे अज्ञान, म्हणजे सुषुप्तीमध्ये तर अज्ञानच असतं, अज्ञानालाच कारण शरीर असं म्हणतात, पण त्याच्यामध्ये चैतन्याचा आभास असतो की नाही? म्हणजे चैतन्याच्या आभासासहित असणारं जे अज्ञान, बरोबर ना? चैतन्याचा आभास त्याच्यामध्ये आहे की नाही? चैतन्याच्या आभासासहित असणारं जे अज्ञान, म्हणजे अव्यवहार्य स्थिती जरी असली तरी त्या ठिकाणी काय मानावं लागतो? चैतन्याचा आभास मानावाच लागतो. नसतं तर काय होईल? जडतेचं पण तुम्हाला ज्ञान झालं नसतं, सुखाचं पण ज्ञान झालं नसतं. याच्यावरून त्याच्यामध्ये चैतन्य मानावंच लागतं. म्हणजे काय? चैतन्याच्या आभासासहित असणारं जे अज्ञान त्याला दुसरं नाव काय आहे? आनंदमय कोश असं नाव आहे. तेथे आभास प्रकाशरूप आणि अज्ञान अप्रकाशरूप आहे. आता त्याला तुम्ही आनंदमय कोशाला प्रकाश आणि अप्रकाश असं दोन्ही का म्हणतात? तर त्या ठिकाणी चैतन्याचा आभास मानला, मग आभास चैतन्याचा असल्यामुळे तो प्रकाशरूप आहे. आणि तिथं काय तो म्हणतो मला काही कळत नव्हतं, अज्ञानाचं काय स्वरूप आहे? अप्रकाशरूप आहे. म्हणजे याचा अर्थ सुषुप्ती अवस्थेमध्ये किंवा आनंद मय कोशामध्ये असणारं जे आत्म्याचं स्वरूप आहे ते चित्त आणि जड असं दोन्ही स्वरूपाचं आहे असं मानावंच लागतं. आणि याला प्रमाण काय आहे? अनुभव हाच याला प्रमाण आहे. तेथे आभास प्रकाशरूप आहे आणि अज्ञान अप्रकाशरूप आहे. म्हणून भट्टमतामध्ये आनंदमय कोशच आत्मा आहे. भट्टमतामध्ये काय म्हणतात? म्हणजे हा जो आनंदमय कोश, कारण त्या ठिकाणी दुसरं काही नव्हतंच. आनंदमय कोशामध्ये काय होता? फक्त आत्माच होता आणि तो चित्तचा आणि जडाचा दोन्हींचाही अनुभव घेणारा होता. याचा अर्थ तेच आत्म्याचं वास्तव स्वरूप आहे. आणि ते कसं आहे? तर चित्त आणि जड असं सांगतात. भट्टमतामध्ये आनंदमय कोशच आत्मा आहे. शून्यवादी माध्यमिक बौद्धांचे मत. आता हे झालं प्रभाकर मीमांसकांनी सांगितलेला विचार.
कारण शरीराला सुषुप्ती अवस्थेमध्ये असणारा याचा विचार असा आहे वेदांताप्रमाणे की जर एखाद्या मनुष्याला निर्विकल्प समाधी लागला तर निर्विकल्प समाधीमध्ये सुद्धा त्याला आनंदाची अभिव्यक्ती होते की नाही, ती सुद्धा काय आहे आनंदमय कोशच आहे. कारण त्यांनी काय लिहिलं, चैतन्याचा ज्याच्यामध्ये चिदाभासासहित असणारं जे अज्ञान त्याला काय म्हणतात, आनंदमय कोश म्हणतात. समाधीमध्ये चिदाभासासहित असणारं आत्मस्वरूपाचं अज्ञान आहेच की नाही तिथं, बरोबर ना. जरी तुम्हाला सुषुप्तीमध्येच आहे असं नाही, समाधीमध्ये देखील आहे, त्यामुळे त्याला सुद्धा काय म्हणायचं, आनंदमय कोश असंच म्हणायचं. इतकंच नाही तर ज्या वेळेला तुम्हाला सगुण साक्षात्कार होतो त्यावेळेला ते म्हणतात की असा आनंद झाला, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, भगवत स्वरूप पाहिल्याबरोबर आनंद झाला. तो आनंद सुद्धा कोणत्या कोशाचा आहे, आनंदमय कोशाचाच आहे. कारण आम्ही व्याख्या काय केली की चिदाभाससहित असणारं जे अज्ञान त्याला आनंदमय कोश असं म्हणतात. इथं चिदाभासासहितच अज्ञान आहे की नाही, वृत्ती अधिष्ठानात लीन झालेली असली तरी तिच्यामध्ये चिदाभास आहेत की नाही, आणि अधिष्ठानात लीन झाली तरी अधिष्ठान ब्रह्मच आत्मा आहे असं त्याला त्या आत्मत्वाने ज्ञान झाले का त्यावेळेला, सगुण साक्षात्काराच्या वेळेला झालं नाही, निर्विकल्प समाधीच्या वेळेला देखील झालेलं नाही. त्यामुळे तो जो आनंद आहे तो कशाचा आहे, आनंदमय कोशाचा आनंद आहे, आत्म्याचा, वास्तव आत्म्याचा तो आनंद नाही. तो आनंद जो आहे तो काय आहे, उपाधीला धरूनच आहे किंवा अज्ञान निवृत्ती न होता झालेला आनंद आहे. त्यामुळे तो सगळा आनंद, अज्ञानाची निवृत्ती झाल्यावर जे आनंद आहे तो आनंद काय आहे, आत्म्याचं स्वरूप आहे. बाकी तो खरा आनंद काय आहे, आत्म्याचा आनंद आहे. बाकी सगळे आनंद जे आहेत ते काय आहेत, सगळे आनंद हे सोपाधिक आनंद आहेत किंवा सविषय आनंद आहेत. जिथं आनंदाच्या अभिव्यक्तीला समाधी आहे की नाही साधन, का निस्साधन आनंद आहे, हा निरपेक्ष आनंद आहे का, नाही. सुषुप्तीलाही साधन आहेच की नाही, सुषुप्ती हे साधनच आहे ना. त्यामुळे हे सगळे आनंद जे ते साधनांवर अवलंबून असल्यामुळं त्यांना काय म्हणायचं, ह्या सगळ्या आनंदाचा समावेश कशामध्ये करायचा, आनंदमय कोशामध्ये करायचा असं. म्हणून भट्ट मतामध्ये आनंदमय कोशच आत्मा आहे. शून्यवादी माध्यमिक बौद्धांचे मत. आता हे जे नास्तिक, हे झालं आस्तिक दर्शनकार, त्यांनी म्हणजे याच्यामध्ये दोन सांगितलेले, एक शून्यवादी माध्यमिक बौद्ध, त्यांचाही जर आपण विचार केला तर ते आनंदमय कोशालाच आत्मा मानतात, बरोबर ना, आनंदमय कोशालाच आत्मा. आणि भट्ट मीमांसक सुद्धा काय करतात, आनंदमय कोशालाच आत्मा मानतात. त्यापैकी आता हे नास्तिक दर्शनकार, त्यांच्या दृष्टीने काय आहे, बाहेर असणारे पदार्थ हेही शून्य आहे आणि आतमध्येही पदार्थ शून्य. कालच आपण चिंतन केलं, कार्याचा विचार करताना कार्य शून्य रूप मानतात, कारणाचा विचार करताना कारणही शून्य रूप मानतात, आणि अधिष्ठान जे आपण आत्मा म्हणतो ते सुद्धा काय आहे, सर्वम शून्यम शून्यम असं ते मानतात. आणि हे जे बुद्ध आहे हे मला वाटतं काल परवा सांगितलं होतं की बोधिवृक्षाखाली त्याला समाधी प्राप्त झाला. त्या समाधीची अवस्था सविकल्प अशी म्हणावी लागते. त्याचं कारण काल आपण पाहिलं की त्याच्या विचारामध्ये हे जे आलय विज्ञानधारा आणि प्रवृत्ती विज्ञानधारा आहे, तर प्रवृत्ती विज्ञानधारेमध्ये धारेचा आलय विज्ञानधारेमध्ये हे करायचा, लय करायचा, याचाच अर्थ अहम अहम रूपाने ती स्थित आहेत की नाही. म्हणजे जरी तुम्हाला त्या ठिकाणी इदम स्फुरण नसलं, इदम स्फुरण वाचून अहम स्फुरण जरी असलं तरी ते काय इदमच्या सापेक्ष असल्यामुळं ते निर्विकल्प समाधीचा लाभ सुद्धा त्याच्यामध्ये होतो असं म्हणता येत नाही. ती स्थिती कुठं सबीज समाधी किंवा ज्याला आपण सविकल्प समाधीमध्येच होता, आणि त्यामुळे त्याला समाधान नव्हतं. म्हणून त्यांनी एका हिंदू संन्यासाला विचारलं की मी इतक्या वर्ष तपश्चर्या करतो तर मला ह्या पूर्ण सुखाची उपलब्धी का होत नाही. तर त्याला त्या संन्याशाने काय सांगितलं, फक्त की तू मला संपूर्ण सुखाची उपलब्धी व्हावी ही फक्त इच्छेचा परित्याग कर. इच्छेचा परित्याग केल्याबरोबर त्याला तत्काल समाधी लागली. म्हणजे थोडक्यात काय की त्यावेळेला त्याला हे लक्षात आलं नाही की हे अहम जे स्फुरण आहे हे द्वैतात्मकच आहे की नाही. आणि त्याच्यामुळं जरी आपण म्हणत असलो की प्रयत्नपूर्वक ह्या अंतःकरणवृत्ती त्या शून्यामध्ये लीन करायची किंवा आलय विज्ञानधारेमध्ये प्रवृत्ती विज्ञानधारा लीन करायची, तर त्याच्यामध्ये त्रिपुटी जी आहे तर त्रिपुटी राहते. आणि जोपर्यंत त्रिपुटीचं भान आहे तोपर्यंत निर्विकल्प समाधी लागत नाही. त्याच्यासाठी उपाय काय आहे, तर ही त्रिपुटी विवर्जित होण्यासाठी त्रिपुटीच्या संबंधाने बाद निश्चय व्हावा लागतो. आणि तो बाद निश्चय त्याचा झाला नव्हता. संन्याशाच्या सांगण्याने, हिंदू संन्याशाच्या सांगण्याने त्याचा तत्काल इच्छा सोड, कारण त्या ठिकाणी खरी प्रतिबंध काय होती त्याला निर्विकल्प समाधीला, मला निर्विकल्प समाधी लागावा ही जी इच्छा होती, ह्या इच्छेनेच त्या निर्विकल्प समाधीला प्रतिबंध केला होता. आणि हे स्वतःच्या बुद्धीनं कधी कळत नाही. हे शास्त्राच्या श्रीगुरूंच्या द्वारा त्याचं जे मार्मिक रहस्य आहे
त्याचं उद्घाटन त्याला त्यावेळेला झालं आणि त्यामुळे त्याला निर्विकल्प समाधी लागला. तर आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय का ते काय म्हणतात, सर्वम शून्यम शून्यम, सर्व शून्य आहे तर असं सांगतात. परंतु सर्व शून्य म्हणता म्हणता निर्विकल्प समाधीपर्यंत मनुष्य जाऊ शकतो. आणि त्यावेळेला त्या निर्विकल्प समाधीचं स्वरूप काय आहे, त्यांच्या ह्याला न मानता देखील, वेदाला न मानता देखील त्याचं स्वरूप हे आनंदमय कोश. आणि म्हणून शून्यवादी बौद्धाचं मत जे त्यांना जो मिळणारा आनंद आहे तो सुद्धा कशाचा आहे, आनंदमय कोशापर्यंत. याचा अर्थ बुद्धीच्या विचाराने किंवा शास्त्राचं साह्य घेऊन बुद्धीच्या विचाराने मनुष्य किंवा योगाच्या साधनेने मनुष्य आनंदमय कोशापर्यंत जाऊ शकतो. परंतु आनंदमय कोशाच्या आत्मा जो आहे तो सर्व कोशांच्या आतीत आहे. सर्व कोशांच्या आतीत असणारा आत्म्याचं जर ज्ञान करायचं असेल तर त्याला एकच आहे, उपनिषदांचं किंवा वेदांताचं साह्य आणि श्रीगुरूंचं साह्य. याच्याद्वारा जर आपण विचार केला, ते पण कसा, श्रुतीमतच तर्कोनुसंधीयता, श्रुतीचं अनुसरण केलं किंवा श्रुतीला अनुकूल अशा तर्काचं अनुसरण केलं तरच आपल्या आत्मस्वरूपामध्ये यथार्थ स्थिती होईल. दुसरा नान्य हा पंथा विद्यते आहे नाही, याला दुसरा कोणताच मार्ग नाही. त्यासाठी आता इथं शून्यवादी माध्यमिक बौद्धांचं मत सांगतात. शून्यवादी असे म्हणतात की आत्मा निरवयव असल्यामुळे प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप म्हणणे बरोबर नाही. काजवा सावयव आहे म्हणून त्याचे काही अवयव प्रकाशरूप आणि काही अप्रकाशरूप आहेत. हे जेव्हा पूर्वमीमांसेचं उदाहरण ऐकलं काजवा, आणि काजवा कसा आहे तर अप्रकाशरूप पण आहे आणि प्रकाशरूप आहे, तसाच मीमांसकांचा आत्मा हा चिद जडरूप आहे, चिद्रूप पण आहे आणि जडरूप पण आहे. हे विधान जेव्हा त्या शून्यवादी बौद्धांनी ऐकलं तेव्हा हे काय आहेत, अनुमानिक चक्षु, अनुमान प्रमाणाने कोणती गोष्ट ते मानतात. तर ते म्हणतात तुमच्या एवढ्या म्हणण्याने आम्ही मानणार नाही. कारण का, काजव्याचं उदाहरण दिलं ना, काजवा हा व्यवहारात कसा आहे, सावयव पदार्थ आहे. सावयव जर असला तर त्या पदार्थाच्या ठिकाणी पुढच्या भागामध्ये अंधारे, मागच्या भागामध्ये प्रकाश आहे असं राहू शकतं. आत्मा तसा आहे का, आत्मा निरवयव आहे आणि निरवयव आत्म्याच्या ठिकाणी प्रकाश रूपता आणि अप्रकाश रूपता हे दोन्ही धर्म एका वेळेला राहू शकणार नाही. निरवयव आत्म्याविषयी तसे म्हणता येणार नाही. तसे म्हणणे असल्यास आत्मा अंशवान मानावा लागेल आणि अंशवान पदार्थ उत्पत्ती विनाशवान असतात. तसा सावयव आत्माही उत्पत्ती विनाशमान मानावा लागेल. आता त्यांनी काय केलं, यांना पूर्वपक्ष केला. कोणी, शून्यवादी बौद्धांनी. कोणाला, पूर्वमीमांसकाला. ते म्हणतात आत्मा जर सावयव मानला तर मग काय होईल, त्याच्यामध्ये एक अंश भाग येईल, आत्म्याचा अवयव आहे म्हणजे आत्मा सांश आहे, म्हणजे अंश सहित आहे असा त्याचा अर्थ होईल. आणि जे ज्या पदार्थाच्या ठिकाणी अंशी भाव असतो ते सगळे पदार्थ काय असतात, अनित्य किंवा विनाशी, नाश होणारे असतात. मग समजा तुम्हाला आत्म्याचं चैतन्य, चिद्रूपता आणि जडरूपता सिद्ध करण्यासाठी तुम्ही कदाचित असं म्हणाल की आत्मा कसा आहे, असू द्या सावयव, तर सावयव आहे. सावयव म्हणलं की त्याच्या ठिकाणी काय झाले, अवयव, म्हणजे त्याच्या ठिकाणी परिच्छिन्नता आली, म्हणजे त्याच्या ठिकाणी विभाग झाला, म्हणजे त्याच्या ठिकाणी अंश झाला, मग त्याच्या ठिकाणी अंशी भाव आला. मग जगामध्ये कोणताही पदार्थ जो आहे तो एकदा सावयव मानला किंवा अंशी भावाने युक्त मानला की तो पदार्थ नाशवान ठरेल. अर्थात तुमचा आत्मा काय ठरणार, जर तुम्ही आत्म्याला चिज्जड रूप ठरवायला जाल आणि त्याच्यासाठी प्रसंगाला तुम्ही जर आत्मा हा सावयव आहे असं किंवा अंशी भावाने युक्त आहे असं जर तुम्ही ग्रहण कराल किंवा अंगीकार कराल तर पुन्हा तुमच्यावर आपत्ती कोणती येईल, आत्मा नित्य आहे असं सिद्ध होणार नाही. आणि तुम्ही तर मागं सांगितलं आत्मा कसा आहे, स्थिर स्वरूपाचा आहे. आता स्थिर स्वरूपाचा आत्मा स्थिर सिद्ध होईल का तुमचा, होणार नाही. अंशवान पदार्थ उत्पत्ती विनाशवान असतात. आत्मा कसा होईल, उत्पन्न होणारा आणि नाश पावणारा असं म्हणतात. हे तर सगळे पदार्थ काय म्हणतात पूर्वमीमांसक, हे उत्पन्न, हे अनादी आहे आणि अनंत, हे असंच चालू राहणार, ते कधी अंत मानत नाही. जीवाचा, जगताचा अंत मानायला तयार नाही. कोण, पूर्वमीमांसक. हे सर्व सत्यच आहे, संपूर्ण सृष्टी सत्य आहे असं ते मानतात. फक्त ईश्वर मानण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. पण ही जी सृष्टी आहे ही सृष्टी काय आहे, नित्यच आहे. स्वर्ग जो आहे तो सुद्धा नित्यच आहे. ही जी ये लोकातली सृष्टी ही सुद्धा नित्यच आहे असं ते मानतात. जीव सुद्धा नित्यच आहे असं मानतात. आणि त्या ठिकाणी त्याचं जे कर्म आहे ते सर्व पदार्थ नित्य आहे, त्यांनी ते करतच राहायचं. पुन्हा पुण्य करून स्वर्गाधिकापर्यंत जायचं, नंतर त्याचा भोग थांबल्यानंतर पुन्हा काय करायचं, पुन्हा कर्म करायचं, पुन्हा ते स्वर्ग भोग प्राप्त करायचे. आणि स्वर्ग भोग हाच काय आहे, मोक्ष आहे. स्वर्ग म्हणजे काय, आपलं मोक्ष म्हणजे काही दुसरा पदार्थ नाही, निर्विशेष वगैरे मानत नाही.
तसे म्हणणे असल्यास आत्मा अंशवान मानावा लागेल आणि अंशवान पदार्थ उत्पत्ती विनाशवान असतात. तसा सावयव आत्मा ही उत्पत्ती विनाशवान मानावा लागेल. मग जर आत्म्याला सावयव मानलं का अर्थात आत्मा उत्पत्ती आणि नाश होणार. त्यांचा सिद्धांत अपसिद्धांत होईल की नाही त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे. अपसिद्धांत म्हणजे आपणच एक विधान करायचं आणि त्या विधानाच्या विरुद्ध आपण बोललं की आपण केलेलं विधान सिद्ध होत नाही, त्यालाच काय म्हणतात अपसिद्धांत. जे उत्पत्ती विनाशवान असतात ते उत्पत्तीहून पूर्वी व नाशानंतर असत असतात. आता त्यांचा सिद्धांत आहे, जर कोणताही पदार्थ असतो तो उत्पत्ती आणि विनाश असेल याचा अर्थ उत्पत्तीपूर्वी तो पदार्थ नव्हता आणि नाशानंतर तो पदार्थ राहणार नाही. एवढेच नव्हे तर जे आदी व अंती असत असतात ते मध्येही असत असतात. आणि इतकंच नाही, तुमचा आत्मा कसं लिहिलं त्याने की तुम्ही जर आत्मा आहे तो आत्मा सावयव मानला तर उत्पत्ती विनाशवान होईल. याचाच अर्थ आत्मा काय आहे उत्पत्तीपूर्वी नव्हता असं होईल आणि नाशानंतर राहणार नाही. मग आता तुम्ही असं म्हणाल की मग आत्मा फक्त मधल्या काळात असतो, पण ते म्हणतात मधल्या काळातही त्याची सिद्धी होणार नाही. तो आत्मा काय होईल शून्य सिद्ध होईल. कसा वेदांतासारखा सिद्धांत सांगतात. म्हणून कालच सांगितलं ना, गौडपाद कारिका जर पाहायला लागलं तर आपल्याला वाटतं हे बौद्ध दर्शनाचे का वेदांत दर्शनाचे. बौद्ध दर्शनाचे लोक आधी अधिकार सांगतात की हा आमचा ग्रंथ आहे आणि आपण म्हणतो की हा वेदांताचा अत्युच्च कोटीचा ग्रंथ आहे. इतकंच नाही तर काही पारिभाषिक शब्द सुद्धा दोन्हीकडे सारखा आलेले आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही. वास्तविक त्यांच्या मताचं खंडन करण्यासाठी त्यांची परिभाषा त्या ठिकाणी योजलेली आहे, पण आपल्याला वाटतं की त्यांचे सिद्धांतच चालले. इतका त्याच्यामध्ये बेमालूम आपण म्हणतो ऐक्य झाल्यासारखं दिसतं. तसं यांनी आता सिद्धांत काय केला, नुसता आत्मा जर सावयव मानला तर आत्मा अनित्य होईल असा अर्थ होईल. उत्पत्ती आहे आणि विनाश आहे म्हणजे याचा अर्थ आत्मा उत्पत्तीच्या पूर्वी नव्हता नाशानंतर नाही. आता त्याला नित्यत्व देता येईल का? नाही. इतकंच नाही ते म्हणतात तर ज्या वेळेला तुम्ही आत्मा मानता सावयव एकदा मानला, जेव्हा तो आत्मा आहे असं म्हणता ना तेव्हा सुद्धा तो आत्मा नाही. आणि त्याच्यासाठी युक्ती सांगतात, मृगजल जसे अगोदर नाही नंतर नाही आणि मधल्या काळात दिसलं तरी मृगजल हे जल आहे का? नाही. ऐक नाही. तर रज्जूवर सर्प उत्पत्तीच्या पूर्वी नव्हता, रज्जूचं अधिष्ठान ज्ञानानंतर नाही आणि मध्ये दिसला तेव्हा सुद्धा नाही. ऐक नाही. आदव अंत्याचे यांना असती वर्तमाने पितन तथा. आधी आणि अंताला जे नसतं ते मध्ये दिसत असलं तरी नसतं. म्हणजे तुमचा आत्मा जो आहे तो अनित्य होईल का तो शून्यरूप होईल? शून्यरूप सिद्ध होईल. जर सावयव मानला आधी नाही नंतरही नाही, जे आधी नसतं नंतर नसतं ते मध्ये असलं तरी नसतं अशी स्थिती असल्यामुळं एवढेच नव्हे तर जे आधी व अंती असत असतात ते मध्येही असतच असतात. जे पदार्थ आधी अंताला जर असत असतील तर मधल्या काळात जेव्हा प्रतीतीला येतात तेव्हा देखील ते काय आहेत? असतच आहेत. म्हणून आत्मा असद्रूपच आहे. या सर्वावरून सिद्ध काय होतं? आत्मा हा असद्रूप आहे. तसेच आत्म्याहून सर्व भिन्न पदार्थ उत्पत्ती विनाशवान आहेत म्हणून असद्रूप आहेत. आता आत्मा असद्रूप कसा झाला? तो उत्पत्ती विनाशाच्या अगोदर किंवा नंतर नाही आणि मधल्या काळात नाही म्हणून आत्मा असद्रूप झाला. आता जे उत्पत्ती विनाशवान पदार्थ आहे त्यांची काय स्थिती आहे? ते सुद्धा असतच आहे. कारण उत्पत्ती विनाशवान पदार्थ सुद्धा अगोदर नाहीत नंतर नाहीत मध्ये असले तेव्हा ते सुद्धा ते नाहीत. म्हणजे आत्माच असत आहे असं नाही, तर कार्यरूप असणारी सगळी सृष्टी सुद्धा असतच आहे. असत म्हणजे वंध्यापुत्राप्रमाणे शशविषाणाप्रमाणे खपुष्पाप्रमाणे शून्यरूप आहे असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे आत्मा सुद्धा काय झाला? असद्रूप किंवा शून्यरूप झाला. म्हणून आत्मा असद्रूपच आहे. तसेच आत्म्याहून सर्व भिन्न पदार्थ उत्पत्ती विनाशवान आहेत म्हणून असद्रूप आहेत. या रीतीने आत्मा अनात्मा सर्व असद वस्तू आहेत. आत्मा सुद्धा असद वस्तू आणि अनात्मा सुद्धा असद वस्तू म्हणून शून्यच परमतत्व आहे. तेव्हा ह्या जगताचा सृष्टीचा जेव्हा विचार करतो किंवा आत्मविषयक विचार करतो त्यावेळेला सृष्टी शून्य असद्रूप आहे आणि आत्मा सुद्धा असद्रूप आहे. आताच सांगितलं ना, कार्य असद्रूप, कारण असद्रूप, अधिष्ठान आत्मा देखील असद्रूप, सर्वम शून्यम शून्यम. या रीतीने आत्मा अनात्मा या सर्व असद वस्तू आहे म्हणून शून्यच परम तत्व आहे. मग याला काही शास्त्र लागतं का? हा विचार केला म्हणजे परम तत्व काय निघतं? सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो? तर शून्य हे परम तत्व आहे, सर्व असतच आहे. हे बौद्धातील शून्यवादी माध्यमिकांचे मत असून
ते अज्ञानरूप किंवा शून्यरूप आनंदमय कोशाचेच प्रतिपादन करतात. आता हे सर्व शून्य शून्य असं केल्यावर बाहेर काहीच राहत नाही, म्हणजे काय राहतं खाली? आनंदमय कोशच राहतो ना. यांनी प्रतिपादन केलेलं जे स्वरूप आहे आत्म्याचं ते कोण आहे? आनंदमय कोशालाच ते आत्मा म्हणतात. सर्व शून्यम शून्य. तिथं दुःखाची उपलब्धी आहे का? सुखाची उपलब्धी आहे का? का काही नाही. परंतु त्याला ते काय म्हणतात? शून्य असं म्हणतात. शून्य ज्याला म्हणतात खरं सांगा त्याला तिथं सुद्धा आम्ही काय म्हणतो? शून्य. मग तुम्ही त्याला कसं काय म्हणता आत्मा असं जर तुम्ही म्हणाल तर तिथं सुद्धा काय आहे? तिथं सुद्धा अज्ञान आहे ना आत्मस्वरूपाचं, बरोबर ना. आणि त्या अज्ञानामध्ये प्रतिबिंब कोणाचे? चैतन्याचे. कारण शून्य शून्य म्हणता शून्य आहे हे कोणाला कळलं? शून्य हे कोणी पाहिलं? तुम्हीच पाहिलं. याचा अर्थ तुम्ही तिथं होतेच की नाही? तुम्ही होते म्हणजे काय? तुमचा चिदाभास त्या ठिकाणी होताच ना त्याचं प्रकाशन करायला. आणि बाकी कोणती उपाधी होती का दुसरी? कोणती नव्हती. परंतु कोणती उपाधी होती तुम्हाला त्या ठिकाणी? अंतःकरणाची वृत्तीची उपाधी त्या ठिकाणी, तो वृत्तीचा उपाधी त्या ठिकाणी मानावं लागतं, आहे की नाही? फक्त ती वृत्ती जी आहे ती वृत्ती त्याला काय म्हणतो? अभिव्यक्त स्वरूपात नव्हती, ती आपल्या कारणामध्ये लीन होती. कारण कोण आहे? आनंदमय कोश. आणि काय चैतन्य भासासहित असणारं जे अज्ञान त्याला आम्ही काय म्हणतो? आनंदमय कोश म्हणतो. म्हणजे यांनी जे मानलेलं स्वरूप आहे आत्म्याचं ते कोणाला आत्मा म्हणतात? आनंदमय कोशालाच आत्मा म्हणतात. कोण? हे शून्यवादी बौद्ध, आहे की नाही? हे बौद्धातील शून्यवादी माध्यमिकांचे मत असून ते अज्ञानरूप शून्यरूप आनंदमय कोशाचेच प्रतिपादन करतात. तेव्हा ते जरी आत्म्याला शून्य शून्य म्हणत असेल, तर हे सांगत होतो की माऊलीने याचं खंडन केलं. शून्य सिद्धांत बोधू कवने सत्ता होय सिद्धू नसताचे अपवादू वस्तूचे का. शून्य होतं हे कोणाला कळलं? मला कळलं. मला कळलं म्हणजे तूच कोण झाला? आमचा आत्मा, आहे की नाही? कारण शून्याला शून्य कळत नसतं. आणि शून्य म्हणजे असत वस्तू, जडरूप वस्तू. ती कळण्यासाठी दुसरा कोणीतरी चेतन पाहिजे की नाही? आणि ते तुला कळलं की नाही? मग याचा अर्थ तू तिथं होता की नाही? तू आहे की नाही? आणि तू शून्य आहे का? सांगणारा शून्य आहे का? जो शून्याबद्दल सांगतो तो शून्य आहे का? तो शून्य असेल तर सांगायला शिल्लक राहील का? आणि सांगायला शिल्लक राहील याचा अर्थ शून्य नाही. म्हणून माऊली त्याला विचारतात शून्य सिद्धांत बोधू. तुझा शून्य सिद्धांत जो तू प्रतिपादन केला त्याचा बोध म्हणजे त्याचं ज्ञान, त्या शून्याचं ज्ञान कवने सत्ता होईल सिद्धू. कोणाच्या सत्तेनं त्याचं कोणाचं तरी अस्तित्व असेल तरच शून्य कळेल ना. तर कोणाचं अस्तित्व आहे? तो म्हणतो माझाच अस्तित्व आहे. मग तूच आमचा काय आहे? आत्मा. आणि मग कशाला नसताची अपवादू वस्तू शिगा. वस्तू स्वयंप्रकाश असताना सत्तारूप असताना तू उगीच्या उगीच वस्तूला अपवाद शून्य शून्य असा कशाला देत बसला? असं माऊली त्याला अमृतानुभवामध्ये विचारतात. पण हा आनंद कसला आहे? आनंदमय कोशाचा आहे. हा आत्मा कशाला म्हणतो? आनंदमय कोशाला आत्मा म्हणतो. तो जरी शून्य म्हणत असला तरी तो आनंद कसा आहे? सोपाधिक आहे. उपाधी कोण? अज्ञान उपाधी आहे की नाही त्या ठिकाणी? आणि जिथं अज्ञान उपाधी तिच्यामध्ये ज्याचा शून्याचा अनुभव सांगतो याचा अर्थ तिथं प्रकाश आहेत की नाही? तो प्रकाश कोणता आहे? तर चिदाभासासहित असणारं अज्ञान. आणि त्यालाच आम्ही नाव काय देतो? आनंदमय कोश. म्हणजे शून्यवादी बौद्धांचा जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजे कोणाचं स्वरूप आहे? आनंदमय कोशाच्या स्वरूपाला ते आत्मा असं म्हणतात. असं आतापर्यंत साधारणपणे पाहिलं. आता म्हणतात एवढं झाल्यानंतर म्हणतात परंतु हे त्यांचे मत बरोबर नाही. कारण सर्व लोकांस अज्ञानाची प्रतीती 3 प्रकाराने आहे. आता बघा हे चांगलं त्याच्या पुढे हे कशासाठी सांगतात? हा पण विषय केवळ दर्शनकारांचे विचार आपण इतिहास भूगोल शिकतो तसं बघा एकदा माहिती व्हावं. आपल्या जिल्ह्यात किती गावं आहेत, तालुके आहेत, प्रांतात किती जिल्हे आहेत, एवढी ही काही माहिती गोळा करायची आणि आपल्या डोक्यामध्ये भरायची याच्यासाठी चाललं नाही. विचार काय चालला? कोहम, मी कोण आहे? असा मी कथम इदम जातम, हे जगत कसं उत्पन्न झालेले. कोई कर्तास्य विद्यते, ह्या जगताचा कर्ता कोण आहे? पुढे काय? उपादानम किमस्तेह, ह्या जगताचं उपादान कारण काय आहे? विचारो स्वयं ईदृशः, अशा प्रकारचा हा विचार आहे. तो विचार या ठिकाणी चाललेला आहे. केवळ माहिती भरण्यासाठी चाललेला नाही. अहम, मी कोण आहे याचं जर ज्ञान झालं, हे सगळे विचार चुकीचे आहे. ह्या एका कोशाला आत्मा म्हणणं बरोबर नाही हे सांगितलं. मग आता नेमका मी म्हणजे आत्मा किंवा माझा आत्मा ब्रह्मरूप कसा आहे हे जर ज्ञान झालं तर ह्या ज्ञानाने मनुष्य काय होतो? पूर्णपणे अज्ञानाचा नाश करून तो जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतो आणि देहपातानंतर तो विदेह कैवल्याला प्राप्त होतो. म्हणून जीवनमुक्ती किंवा मोक्ष हे ह्या चिंतनाचं फल आहे. त्याच्यासाठी हा विचार सांगतात. आता सांगतात मग हे वरचं मत जरी झालं तरी हे मत म्हणतात परंतु हे त्यांचे मत बरोबर नाही. म्हणजे आतापर्यंत सांगितलेलं ह्या जसं
प्रभाकर मीमांसकाचं मत बरोबर नाही, तसं त्यांच्या मताचा खंडन करण्याचा प्रयत्न केलेल्या शून्यवादी बौद्धांचं मत देखील बरोबर नाही. पण हे मत बरोबर नाही, कारण सर्व लोकांचा अज्ञानाची प्रतीती 3 प्रकाराने आहे. जेवढे जेवढे लोक आहे सगळ्यांना अज्ञानाची प्रतीती आहे की नाही? सर्व लोकांना अज्ञानाची प्रतीती, पण अज्ञानाची प्रतीती एकाच प्रकारची नाही, ती 3 प्रकाराने अज्ञानाची प्रतीती सर्वांना आहे, परंतु 3 प्रकाराने आत्म्याची प्रतीती. कशी ते सांगतात. ज्यांना अद्वैत शास्त्राचा संस्कार नाही त्यात जगद्रूप परिणाम पावलेले अज्ञान सत्य असे प्रतीत होते. स्वामी महाराज नेहमी सांगायचे किंवा एकच पदार्थ कसा प्रतीतीला येतो याच्याविषयी ते सांगायचे की हे जे मृगजल आहे, मृगजलाची प्रतीती सगळ्यांना होती की नाही? सगळ्यांना म्हणजे माणसाला होते, हरणाला होते, आहे की नाही? हरणाला काय वाटतं? मृगजळ दिसतंय ते सत्य वाटतं, आणि मनुष्याला ते काय होतं? मिथ्या आहे असं वाटतं. आणि सूर्याच्या दृष्टीनं पाहिलं तर मृगजळ नावाचा पदार्थच नाही. तो त्याला आपण मृगजळ कशाला म्हणतो? फक्त उखरभूमी आणि सूर्यकिरणाचा संबंध झाला त्याच्यामध्ये हे भासमान होणारं जलाप्रमाणे जो काही भाग आहे त्याला आपण मृगजळ असं म्हणतो. माणसालाही मृगजळ दिसतं आणि हरणालाही दिसतं. हरणाला ते सत्य वाटतं म्हणून ऊर फुटून मरतं, आणि माणसाला ते मिथ्या वाटतं म्हणून ताण लागली असताना, मृगजळाचा किंवा दुष्काळ पडला असताना शेतीला पाणी पुरवठ्याचा कोणी प्रयत्न करत नाही, कारण त्याच्याविषयी त्याची काय आहे? मिथ्यात्व बुद्धी आहे. ते तिथं सांगतात ज्यांना अद्वैत शास्त्राचा संस्कार नाही त्यात जगद्रूप परिणाम पावलेले अज्ञान सत्य असे प्रतीत होते. ज्या माणसाला अद्वैत शास्त्र कधी ऐकलंच नाही, मिथ्या वगैरे काय आहे, मिथ्या पदार्थाची शक्ती काय आहे, अधिष्ठान काय, आद्यस्थ काय, आद्यस्थ पदार्थाला कारण काय, याविषयी ज्याला विचारच नाही, अद्वैत शास्त्राचं ज्यांनी कधी श्रवणच केलं नाही, त्याला सरळ दिसणारा संसार हा काय वाटत असतो? सत्य आहे असं वाटतं. कारण काय? संसार म्हणजे काय? अज्ञान आहे, पण अज्ञानाचा परिणाम हे जगत आहे की नाही? त्याचा कोणता वाद आहे? परिणामात. सांख्यादी लोक काय समजतात? प्रकृती आणि प्रकृती कार्याला सत्य समजतात. मग त्यांच्या दृष्टीने काय आहे? प्रकृती, अज्ञान, अविद्या, माया हे एकच म्हणलं. त्या मायेचाच परिणाम हे जगत आहे. त्रिगुणात्मिका मायेचा परिणाम हे जगत आहे. परंतु माया ही सत्य आणि जगतही सत्य आहे असं ज्यांना अद्वैताचा संस्कार नाही ते लोक अज्ञान आणि अज्ञान कार्याला सत्य समजतात. अद्वैत शास्त्र आणि युक्तिनिपुण पंडित यांना अनिर्वचनीय अज्ञान आहे आणि तत्कार्य जगत मिथ्या रूपाने प्रतीत होते. आता अनेक युक्तिनिपुण पंडित म्हणजे अनेक युक्तीचा म्हणजे स्वप्न, रज्जू सर्प, शुक्ती रजत हे व्यवहारामध्ये जे काय आपल्याला अनुभव येतात त्यांची संगती सांगणं याला म्हणायचं युक्तिपूर्वक चिंतन करणं. आणि त्या युक्तिक चिंतनाच्या द्वारा तसंच आत्म्याचं आहे. जसं रज्जूवर सर्प अनिर्वचनीय भासतो त्याचप्रमाणे आत्म्यावर जगत काय आहे? अनिर्वचनीय आहे. आणि कारण काय आहे त्याचं? अद्वैताचे संस्कार झाल्यामुळे ते समजतात की आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाचा परिणाम हे जगत झालेलं आहे असं सांगतात. पण याला कारण कोण आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान. परंतु ते अज्ञानही कल्पित आहे आणि अज्ञानाचं कार्य देखील कल्पित आहे. असं ज्यांना अद्वैताचे संस्कार आहेत ते लोक या ठिकाणी जगताचं कारण असणारी माया ही कल्पित आहे आणि त्या मायेचं कार्य असणारं जगत हे देखील मिथ्या कल्पित आहे, सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे असं म्हणतात. अद्वैत शास्त्र आणि युक्तिनिपुण पंडित यांना अनिर्वचनीय अज्ञान आणि तत्कार्य जगत मिथ्या रूपाने प्रतीत होते. आणि जीवनमुक्त पुरुषास, जीवनमुक्त विद्वानास कार्यासहित अज्ञान आलिक म्हणजे तुच्छ रूपाने प्रतीत होते. तुच्छ, असत आणि शून्य हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे वाचक आहेत. आता जो जीवनमुक्त विद्वान आहे म्हणजे ज्याला अधिष्ठान आत्म्याचं ब्रह्मरूप आणि जगताचं मिथ्या रूपाने निस्संदेह म्हणजे संशय विपर्य रहित ज्ञान झालेले त्याला म्हणायचं का? जीवनमुक्त पुरुष. आणि असा जीवनमुक्त विद्वान, विद्वान म्हणजे ज्याने विदृढ ज्ञाने, ज्याने आत्मस्वरूपाला ब्रह्मत्वाने जाणलेलं आहे, असा जो जीवनमुक्त पुरुष आहे त्याच्या दृष्टीने जगत नावाचा पदार्थ काय आहे? जसं एखाद्या मनुष्याला मृगजळ म्हणजे काय? तुच्छ आहे, मृगजळ म्हणून काहीच पदार्थ नाही, दिसला तरी नाही असा त्याचा निश्चय असतो. त्याप्रमाणे जीवनमुक्त पुरुषाच्या दृष्टीनं हे जे जगत आहे हे काय आहे? तुच्छ आहे. त्याला आलिक असं म्हणतात किंवा त्याला शून्य असं म्हणतात. त्याच्या दृष्टीने बौद्धाच्या दृष्टीनं काय आहे? आत्मा तुच्छ आहे, आलिक आहे किंवा शून्य आहे की नाही. आणि जीवनमुक्त पुरुषाच्या दृष्टीनं आत्म्यावर भासणारं अज्ञान आणि अज्ञान कार्य हे तुच्छ, आलिक किंवा शून्य रूप आहे असा फरक आहे. तो सर्वम शून्यम शून्यम म्हणताना बुद्ध काय म्हणतो?
शून्यवादी बौद्ध काय म्हणतो, सर्वम शून्य, कार्य कारण आणि अधिष्ठान शून्य असं म्हणतो. आम्ही वेदांती शून्य म्हणत नाही का? वेदांती असं तुच्छ म्हणतो, पण कोणाला म्हणतो, माया आणि माया कार्याला तुच्छ असं समजतो. ऐक नाही, मग कशाला तुच्छ समजत नाही? अज्ञानाला शून्य म्हणत नाही. आत्म्याला काय म्हणतो तो, सत्तारूप, प्रकाशरूप आणि आनंदरूप आणि अद्वैत स्वरूप आहे असं म्हणतो. हा वेदांतातला आणि बौद्धांचा फरक आहे. कार्यकारणासहित अधिष्ठानाला तुच्छ अलिक म्हणणारे कोण आहेत? बौद्ध. आणि अधिष्ठान सोडून बाकी त्याला अलिक म्हणणारे कोण आहेत? वेदांती. जीवनमुक्त विद्वानास कार्यासहित अज्ञान अलिक म्हणजे तुच्छ रूपाने प्रतीत होते. तुच्छ, असत आणि शून्य हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे वाचक आहेत. अशा रीतीने जीवनमुक्त पुरुष ज्यास तुच्छ असे समजतो त्या अज्ञानासच आनंदमय कोश असे म्हणतात. जीवनमुक्त पुरुष त्याला काय समजतो? तुच्छ किंवा असत असं समजणारा कोणता कोश आहे? आनंदमय कोश आहे. तो त्या आनंदमय कोशात अडकतो का? त्या आनंदमय कोशाला कोशाचंच स्वरूप समजतो. आणि सगळे कोश किंवा सगळी शरीरं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कशी आहेत? तुच्छ आहेत, अलिक आहेत असं तो समजतो. असे बाकीचे दर्शनकार समजतात का? भट्टमतामध्ये समजतात का? शून्यवादी बौद्ध समजतात? नाही. या ठिकाणी जीवनमुक्त पुरुष ज्याला तुच्छ समजतो, म्हणजे तुच्छ कशाला समजतो? अज्ञानाला समजतो. आणि त्या अज्ञानाला काय म्हणतो आम्ही? आनंदमय कोश असं म्हणतो. बरोबर आहे ना? आनंदमय कोशाला विद्वान पुरुष आत्मा समजतो का? नाही. त्याच्या दृष्टीनं ह्या पाची कोशाहून अतीत अशा प्रकारचं आत्मस्वरूप आहे आणि ते सच्चिदानंद अद्वैत स्वरूप आहे. नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान आहे. देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहे असं तो समजतो. त्या अज्ञानासच आनंदमय कोश म्हणतात. त्यासच हे मोहित शून्यवादी आत्मा समजतात. परंतु हे जे मोहित झालेले म्हणजे मोहाला किंवा अविवेकाला प्राप्त झालेले, ज्यांना हा विचार चांगल्या प्रकारे बुद्धीवर आरूढ झाला नाही, असे असणारे हे शून्यवादी बौद्ध, प्रभाकर, मीमांसक, गौडपादकारिकेमध्ये सगुण साक्षात्कारी किंवा योगी महात्मे हे सगळे काय करतात? आनंदमय कोशाला आत्मा असं समजतात. त्यांना सगळ्यांना मोहित किंवा भ्रमिष्ट असं म्हटलेले. त्यासच हे मोहित शून्यवादी आत्मा समजतात. परंतु जीवनमुक्त ज्या बोधाने कार्यासहित अज्ञानास तुच्छ समजतो तो बोध प्राप्त करून घेण्यात शून्यवादी परमपुरुषार्थ समजत नाही. पण जीवनमुक्त पुरुष जो आहे म्हणजे वेदांताच्या संस्काराने संपन्न असणारा, गुरूंच्या द्वारा वेदांताचं, गुरूंच्या सहवासात वेदांत चिंतन ज्यांनी केलेलं आहे, असा जो पुरुष आहे तो काय करतो? ह्या कार्यासहित अज्ञानाला तुच्छ समजतो. म्हणजे अज्ञान आणि अज्ञान कार्य हे सर्वच काय आहे? शून्यच आहे, तुच्छच आहे, मिथ्या आहे असं तो समजतो. तो बोध प्राप्त करून घेणं. तर हे लोक जे काय मीमांसक किंवा शून्यवादी बौद्ध ते असं समजतात का की कार्य आणि कारण शून्य आहे आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे, हे आत्मा नित्य आहे किंवा आत्मा सच्चिदानंद रूप आहे, हे जाणून घेण्यात काही पुरुषार्थ त्यांना वाटत नाही. हाच बौद्धामधला आणि वेदांतामधला काय आहे? फरक आहे. आता प्रभाकर व नैयायिक यांचे मत. आता दुसरे हे सांगितलं. आता मागे कोणाला सांगितलं? वार्तिककार कुमारील भट्टांचं मत सांगितलं. प्रभाकर नाही, मी चुकून बऱ्याच वेळा प्रभाकर म्हटलं, तिथं कुमारील भट्टांचं मत आहे ते. आता ह्यात कुमारील भट्टांचे शिष्य हे कोण होते? प्रभाकर मीमांसक. त्या प्रभाकर मीमांसकांनी आपलं स्वतः आत्मस्वरूपाविषयीचं काय मत आहे ते सांगतात. त्याचप्रमाणे न्यायामध्ये आत्म्याचं काय स्वरूप मानले ते सांगतात. प्रभाकर व नैयायिक यांचे मत. माध्यमिकांच्या मताप्रमाणे आत्मा शून्यरूप नाही. शून्यरूप आत्मा मानणारास असे विचारावे की शून्यरूप आत्म्याचा तुला अनुभव आहे की नाही. आता बघा इथं म्हणतात की हे वाक्य एकदम चुकीचं वाटतं आपल्याला, म्हणजे चुकीचं आहेच ते ओघामध्ये. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की माध्यमिकाच्या मताप्रमाणे आत्मा शून्यरूप नाही. आता तुम्ही सांगा, आतापर्यंत चिंतन केलंय ते माध्यमिक बौद्धांच्या, शून्यवादी माध्यमिक बौद्धाच्या मतांप्रमाणे आत्मा शून्यरूप आहे असं चिंतन केलं का शून्यरूप नाही असं चिंतन केलं? शून्यरूप आहे असं चिंतन केलं. आणि वाक्य काय सांगतं? माध्यमिकाच्या मताप्रमाणे आत्मा शून्यरूप नाही. याचा अर्थ काय? जो आपल्या मनात काय जाणायचा आता?
हा माध्यमिक ज्याप्रमाणे म्हणतात आत्मा शून्यरूप आहे तसा आत्मा शून्यरूप नाही असं आम्ही नैयायिक किंवा प्रभाकर मीमांसक म्हणतो, असा एवढा अर्थ जुळून घ्यायचा. नाही तर ते वाक्य जर असलं तर सगळं खोडायचं आणि तिथं असं लिहायचं माध्यमिकांच्या मताप्रमाणे आत्मा शून्यरूप आहे असं करायचं तिथं. बरोबर आहे ना? एक तर असं करायचं, नाही तर इतक्या लांबून त्याचा काय करायचा अर्थ कळून घ्यायचा. असं पहिल्या तरंगामध्ये आपले एका ठिकाणी पाहिलं होतं. कुठं पाहिलं होतं? हा, कोणता संबंध? संबंध नाही हा हा का प्रयोजनामध्ये पाहिलं होतं. कोणत्या प्रयोजनामध्ये पाहिलं होतं सांगा? हा हा जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे हे जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे ते काय दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्तीचं साधन आहे. ते स्वतः सुखरूप नाही असंच आहे ना? ते स्वतः सुखरूप नाही असंच ना? मग तिथं काय आपण कोणतं पद घातलं तिथं? ते स्वतः असं. म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान म्हणजे मोक्षरूप सुखरूप आहे असं नाही, ते त्याचं काय आहे साधन आहे. तसंच या ठिकाणी बरोबर आहे ना माऊली? हे याचं काय म्हणावं लागेल? नाही ते वाक्य चुकीचं आहे की नाही? माध्यमिक मताप्रमाणे आत्मा शून्यरूप नाही आणि पूर्ण विराम दिलाय, तिथं असं करावं आत्मा शून्यरूप आहे असं करावं, किंवा आत्मा शून्यरूप जसं माध्यमिक बौद्ध म्हणतात त्याप्रमाणे आत्मा शून्यरूप नाही असे आमचे म्हणणे आहे. असं शून्यरूप आत्मा मानणारास असे विचारावे की शून्यरूप आत्म्याचा तुला अनुभव आहे की नाही. आता हे जे नैयायिक किंवा प्रभाकर मीमांसक हे त्या शून्यवादी बौद्धांचं खंडन करतात आणि त्याला असं विचारतात की तुला शून्यरूप आत्मा मानतो ना तू? तुला आम्ही असं विचारतो आत्मा शून्यरूप आहे याचा तुला अनुभव आहे का अनुभव नाही? जर तो म्हणेल अनुभव नाही म्हणेल तर ज्याचा अनुभव नाही ते शून्य नाहीच असे सिद्ध होईल. तर तू म्हणेल का नाही पण आत्मा शून्य याचा मला अनुभव नाही. मग ज्याचा तुला अनुभव नाही ते शून्य आहे म्हणण्यात काय अर्थ आहे? याचा अर्थ ते शून्य नाही. तुला ज्या गोष्टीचा अनुभव नाही त्याच्याविषयी जर तू सिद्धांत प्रतिपादन करीत असला तर कोण मान्य करील? याचा अर्थ तुझ्या म्हणण्यावरून आत्मा शून्य नाही असं सिद्ध झालं. आत्मा शून्य आहे असं नाही, कारण का शून्याचा तुला अनुभवच नाही. आता तो म्हणतो अरे बरोबर आहे आपल्याला आता हा अपसिद्धांत झाला. मग आता तो काय म्हणतो, जर मी शून्याचा अनुभव आहे असं म्हणलं तर मग मात्र शून्यवाद यांना मान्य करावं लागेल, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. म्हणून तो म्हणतो की अनुभव नाही म्हणेल तर ज्याचा अनुभव नाही ते शून्यच नाही असे सिद्ध होईल. अनुभव आहे म्हणेल तर ज्याला अनुभव आहे तोच अनुभव घेणारा आत्मा शून्याहून निराळा आहे असे आपोआपच सिद्ध होते. अनुभविता जो असतो तो त्या अनुभवाहून कसा असतो? वेगळा असतो. शून्याचा काय आहे? अनुभव. म्हणजे आता तो शून्याहून तो कसा आहे? वेगळा. शून्याचा अनुभव घेणारा हा त्या शून्याहून काय आहे? भिन्न आहे. म्हणजे तो शून्य नाही असा अर्थ झाला ना. या रीतीने शून्याहून विलक्षण अर्थात निराळा आत्मा आहे याच्यावरून जर तू म्हणेल की शून्याचा अनुभव मला आहे, म्हणजे शून्याचा अनुभव घेणारा जो आत्मा तो शून्याहून काय झाला? निराळा झाला. म्हणजे तो शून्य नाही. शून्याला शून्याचा अनुभव तरी घेता आला असता का? नाही. याचा अर्थ शून्याचा अनुभव घेणारा अशून्य आहे. ऐक नाही, अशून्य म्हणजे शून्य म्हणजे असद्रूप आणि तो काय झाला? सद्रूप झाला. असं आता या रीतीने शून्याहून विलक्षण निराळा आत्मा आहे आणि मनाच्या संयोगाने आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान असा एक गुण उत्पन्न होतो. आता हे नैयायिक सांगतात की आता तुम्ही जे ज्ञान म्हणता ना तर ते ज्ञानाविषयी सांगतात की मनाच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण आपलं मनाच्या संयोगाने आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान हा गुण उत्पन्न होतो. त्यांची ती मालिकाच आहे ना. आत्मा आणि मन यांचा संयोग होतो, मन आणि इंद्रियांचा संयोग होतो, इंद्रिय आणि अर्थाचा संबंध होतो आणि ते ज्ञान होतं. त्या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान होतात. आत्मा मनसा संयुज्यते मना इंद्रियेने इंद्रियम चार्थेन तद ज्ञानम तत्प्रत्यक्षम असं म्हणतात. या रीतीने शून्याहून विलक्षण निराळा आत्मा आहे आणि मनाच्या संयोगाने आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान असा एक गुण उत्पन्न होतो. मूळ आत्मा कसा आहे? जड. पण त्या आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण जो आहे तो उत्पन्न होतो असं मानतात. आणि तो कसा उत्पन्न होतो ज्ञान म्हणून? मनाच्या संयोगाने. आत्मा आणि मनाचा संयोग झाला की मग आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण उत्पन्न होतो.
ज्ञान असा एक गुण उत्पन्न होतो. त्या ज्ञानगुणामुळेच आत्म्यास चैतन्य असे म्हणतात. ज्ञान म्हणजे आत्म्याचं स्वरूप नाही मानत. ज्ञान हा आत्म्याचा काय आहे, गुण आहे आणि तो मनाच्या संयोगाने आत्म्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो आणि त्या कारणाने आत्म्याला काय म्हणतात, चैतन्य असं म्हणण्याची पद्धत आहे. पण आत्मा चिद्रूप आहे या कारणाने नाही, तर आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे ज्ञान हा गुण उत्पन्न होतो मनाच्या संबंधाने, म्हणून आत्म्याला ज्ञान असं म्हणतात. ज्ञानगुणामुळेच आत्म्यास चैतन्य असे म्हणतात. वास्तविक स्वरूपाने आत्मा जड असून सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न धर्माधर्मादी ज्ञानाप्रमाणेच गुण आहेत. ते म्हणतात वास्तविक रूपाने जर पाहिला तर आत्मा कसा आहे, जडच आहेत. परंतु जसे आत्म्याचे गुण आहेत कोणते, सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न, त्याचप्रमाणे आत्म्याचा ज्ञान नावाचा एक गुण आहे. जड आहे म्हणून आनंदमय कोशच आत्मा आहे. बघा भाट्ट मतामध्येही आनंदमय कोशालाच आत्मा मानलं आणि हे प्रभावकर मीमांसकही आनंदमय कोशालाच आत्मा मानतात. नैयायिकही आनंदमय कोशालाच आत्मा मानतात. योगीही सगुण साक्षात्कारी पुरुषही आणि क्षणिक विज्ञान आपलं शून्यवादी बौद्ध हे सगळे आनंदमय कोशाला आत्मा मानतात. परंतु आनंदमय कोशाला आत्मा मानता नाही, प्रत्येकाची मांडणी आणि धारणा मात्र वेगवेगळी. परंतु सगळ्यांची पोच कोणत्या कोशापर्यंत आहे, आनंदमय कोशापर्यंतच आहे. हां, ते काय म्हणतात, तत्वतः आत्मा कसा आहे, जडच आहे. फक्त त्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण उत्पन्न होतो आणि त्या ज्ञान गुणामुळे आत्म्याला चैतन्य असं म्हणतात. वास्तविक आत्मा काय आहे, जडच आहे म्हणतात. म्हणजे कोणती स्वरूप आहे, जड्याची स्थिती कोणती, आनंदमय कोशाची स्थिती. जड आहे म्हणून आनंदमय कोशात आत्मा आहे. विज्ञानमय कोशात जी बुद्धी आहे तो आत्म्याचा गुण आहे. आता बुद्धेर ज्ञानम असं त्यांचंच म्हणणं आहे ना, तर विज्ञानमय कोशामध्ये बुद्धी आहे. मग विज्ञानमय कोशामध्ये विज्ञानमय कोश कशाला म्हणतात, पंच ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी याला म्हणून विज्ञानमय कोश असं म्हणतात. विज्ञानमय कोशात जी बुद्धी म्हणून आहे तो बुद्धी म्हणजे ज्ञान, ते ज्ञान कोणाचा, आत्म्याचा गुण आहे. हे त्यांचे म्हणणे. हे त्यांचे म्हणणेही काय, हे त्यांचे म्हणणेही बरोबर नाही. आनंदमय कोशात जी बुद्धी आहे तोच आत्म्याचा गुण आहे. वास्तविक मनाच्या संयोगाने आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान गुण उत्पन्न होतो आणि म्हणून ते आत्म्याला चैतन्य असं म्हणतात. पण तत्वतः आत्मा काय आहे, जडच आहे असं म्हणून ते आनंदमय कोशाला आत्मा मानतात. पण ते म्हणतात हे त्यांचे म्हणणे बरोबर नाही. त्यांचे म्हणजे कोणाचे, हा तर या ठिकाणी क्षणिक विज्ञानवादी लोक जे आहेत तर ते काय म्हणतात, क्षणिक विज्ञानमय विज्ञानमय कोशात जी बुद्धी आहे ते बुद्धी हा आत्म्याचा काय आहे, गुण आहे असं जे क्षणिक विज्ञान मानी म्हणतात. तो आत्मा कसा आहे, क्षणिक विज्ञान हाच आत्मा असून तो प्रकाश रूप आहे. हे जे क्षणिक विज्ञानवाद्यांचं मत आहे ते मत बरोबर नाही असं हे नैयायिक आणि प्रभाकर मीमांसक त्यांचं खंडन करतात, त्यांचं मत सांगतात. हे त्यांचे म्हणणेही बरोबर नाही. कारण आनंदमय कोशात चैतन्य गूढ आहे, ते विवेकहीनास प्रतीत होत नाही. ते काय म्हणतात, ते क्षणिक विज्ञानाला आत्मा असं मानतात. हे म्हणणं बरोबर नाही. आत्मा काय आहे, विज्ञानाहून भिन्न आहे, बरोबर ना. आत्मा ह्या क्षणिक विज्ञानाहून भिन्न आहे. मग त्याचं स्वरूप कसं आहे, ते स्वरूप का प्रतीतीला येत नाही, त्याचं कारण सांगतात की त्यांची झेप कुठपर्यंत गेली, आनंदमय कोशापर्यंत. पण आनंदमय कोशामध्ये जे चैतन्य किंवा आत्मा तो कसा आहे, गूढ आहे. गूढ आहे म्हणजे तो काय आहे, अज्ञानाने आवृत्त आहे, त्यामुळे तो अस्पष्ट आहे. खाली टिप्पणी दिली. हे नैयायिक आणि प्रभाकर मीमांसक. कोणतं ठीक आहे ना. विज्ञानमय कोशात जी बुद्धी आहे तो आत्म्याचा गुण आहे, हे त्यांचे म्हणणेही बरोबर नाही. कोणतं, नाही नैयायिक म्हणतात. एक मिनिट. माध्यमिकांच्या मताप्रमाणे आत्मा शून्यरूप नाही. शून्यरूप आत्मा मानणाराच असे विचारावे की शून्यरूप आत्म्याचा तुला अनुभव आहे की नाही.
अनुभव नाही म्हणेल तर ज्याचा अनुभवच नाही ते शून्य नाही असे सिद्ध होईल. अनुभव आहे म्हणेल तर ज्याला अनुभव आहे तोच अनुभव घेणारा आत्मा शून्याहून निराळा आहे असे आपोआपच सिद्ध होते. या रीतीने शून्याहून विलक्षण निराळा आत्मा आहे आणि मनाच्या संयोगाने आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान असा एक गुण उत्पन्न होतो. त्या ज्ञानगुणामुळेच आत्म्यात चैतन्य असे म्हणतात. वास्तविक स्वरूपाने आत्मा जड असून सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न धर्माधर्मादी ज्ञानाप्रमाणेच गुण आहेत. जड आहे म्हणून आनंदमय कोशच आत्मा आहे. विज्ञानमय कोशात जड आहे म्हणून आनंदमय कोशच आत्मा आहे. हे कोणाचं आहे? नैयायिकाचं. आत्मा जडच आहे. जड आहे म्हणून आनंदमय कोशच आत्मा आहे. विज्ञानमय कोशात जी बुद्धी आहे तो आत्म्याचा गुण आहे. हा म्हणजे नैयायिकांचंच म्हणणं. एक मिनिट, मी एवढा पॅराग्राफ वाचतो. पण हे त्यांचेही म्हणणे बरोबर नाही. कारण आनंदमय कोशात चैतन्य गूढ आहे ते विवेकहीनास प्रतीत होत नाही. प्रभाकर आणि नैयायिक सुषुप्तीत आत्म्यास ज्ञानशून्य जड मानतात. म्हणून गूढ चैतन्यवान आनंदमय कोशाच्या ठिकाणी त्यांनाही आत्मभ्रांती आहे. आत्मस्वरूपास ज्ञानास अनित्य मानतात. ते अनित्य ज्ञान सिद्धांत मतात अंतकरणाची वृत्ती आहे. ज्ञानाहून भिन्न घटादी जड वस्तू अनित्य आहे. तसा ज्ञानशून्य आत्मा ही जड मानला तर अनित्य होईल आणि आत्मा जर अनित्य मानला तर मोक्ष साधने निष्फळ होईल. असं नाही. या ठिकाणी हे काय सांगितले? वेदांत मतानेच लगेच त्यांचं खंडन करायला सुरुवात केली. म्हणून या ठिकाणी हे जे खंडन चालले हे प्रभाकर मीमांसक आणि नैयायिक ह्या दोघांचंही खंडन होईल याच्यामध्ये. असं आहे. कारण त्यांनी खाली दिलेलं ना सिद्धांत मतात म्हणजे वेदांत मतात, त्या दृष्टीनं प्रभाकर आणि नैयायिक ह्या दोघांचं पण खंडन करतात. बघा पुन्हा याच्यामध्ये आता सांगतात पण हे त्यांचे म्हणणे बरोबर नाही. त्यांचे म्हणणे म्हणजे कोणाचे? प्रभाकर मीमांसक आणि नैयायिक या दोघांचंही म्हणणं बरोबर नाही. ते कारण का म्हणतात? आनंदमय कोशात चैतन्य गूढ आहे. त्या ठिकाणी ते म्हणतात की आत्मा काय आहे? जसं शून्यवादी शून्य म्हणतात तसंच या आत्म्याला काय म्हणतात? जड असं मानतात. बरोबर. आत्मस्वरूपाने काय आहे? जड आहे. त्यांच्या ठिकाणी ज्ञानगुण हा उत्पन्न होतो. अशा रीतीनं ते आनंदमय कोशालाच काय म्हणतात? आत्मा असं मानतात. परंतु या ठिकाणी तो आत्मा जड आहे असं जे ते म्हणतात आणि ज्ञान नावाचा गुण उत्पन्न होतो मनाच्या संबंधाने आत्म्याच्या ठिकाणी, हे त्यांचं म्हणणं बरोबर नाही. मग वस्तुस्थिती कशी आहे? आनंदमय कोशात चैतन्य गूढ आहे म्हणजे आनंदमय कोशामध्ये तो आनंदमय कोशात आत्मा जड आहे असं नाही. तर त्या ठिकाणी आत्मा आहे तो चिद्रूप आहे पण ते चैतन्य नेमकं त्या ठिकाणी गूढ आहे म्हणजे अस्पष्ट आहे. अस्पष्ट आहे म्हणजे ते जे अज्ञान आहे ते चिदाभासाने काय आहे? युक्त आहे. मागं सांगितलं ना चैतन्याच्या आभासाने ते युक्त आहे पण ते चैतन्य त्या ठिकाणी मात्र आनंदमय कोश अवस्थेमध्ये गूढ आहे म्हणजे अस्पष्ट आहे. ते आच्छादित आहे त्यामुळे कळत नाही असं नाही. त्याचा अर्थ आत्मा जड आहे असं नाही. आत्मा कसा आहे? चिद्रूपच आहे पण तो गूढ आहे अर्थात अस्पष्ट आहे किंवा आच्छादित, अज्ञानाने तो आवृत्त किंवा आच्छादित आहे. कारण आनंदमय कोशात चैतन्य गूढ आहे ते विवेकहीनास प्रतीत होत नाही. आता तर आत्मा त्या ठिकाणी चैतन्य गूढ आहे हे जर गूढ असणारं चैतन्य कळायचं झालं तर त्याला काय केलं पाहिजे? विवेक केला पाहिजे. पण जो विवेकहीन पुरुष आहे म्हणजे विचाराला प्रवृत्त झाला नाही तो काय सरळ आनंदमय कोशालाच आत्मा म्हणतो. तो आत्मा त्या अवस्थेमध्ये जड आहे असं म्हणून बसतो. कारण त्याच्या ठिकाणी काही विचाराचा अभाव आहे. त्याला या ठिकाणी विवेकहीन पुरुष असं म्हणतात. ते विवेकहीनास प्रतीत होत नाही. प्रभाकर आणि नैयायिक सुषुप्तीस आत्म्यास ज्ञानशून्य जड मानतात. प्रभाकर आणि नैयायिक हे दोन इथं मौलिक क्षणिक विज्ञानवाद नाही घ्यायचं बरं का. या ठिकाणी सिद्धांत मताप्रमाणे सांगितलं. ते तर मानतात त्यांचं चूक आहे त्याचं खंडन पाठीमागं केलेलंच आहे त्याचं. तर इथं केवळ सिद्धांत मती कोणाचं खंडन करतात? हे प्रभाकर आणि नैयायिक यांनी जर आत्मा जड जो मानलाय त्याचं खंडन करतात. प्रभाकर आणि नैयायिक सुषुप्तीस आत्म्यास ज्ञानशून्य जड मानतात. हे दोघंही सुषुप्ती अवस्थेमध्ये म्हणजे आनंदमय कोश किंवा कारण शरीर या अवस्थेमध्ये आत्मा कसा असतो? जड असतो असं मानतात. म्हणून गूढ चैतन्यवान आनंदमय कोशाच्या ठिकाणी त्यांनाही आत्मभ्रांती आहे. त्यामुळे ज्याच्यामध्ये चैतन्य गूढ आहे म्हणजे अज्ञानाने आवृत्त आहे, अस्पष्ट आहे पण आहे, परंतु त्यांना विवेक नसल्यामुळं ते काय करतात? गूढ चैतन्यवान असा असणारा जो आनंदमय कोश त्या आनंदमय कोशालाच ते आत्मा असं मानतात. त्यांना आत्मभ्रांती म्हणजे तोच आत्मा आहे. कोणता?
ज्याच्यामध्ये गूढ चैतन्य गूढ आहे अशा प्रकारचा असणारा जो आनंदमय कोश, त्या आनंदमय कोशाविषयी त्यांना आत्मभ्रांती म्हणजे त्या आनंदमय कोशालाच आत्मा किंवा माझं वास्तव स्वरूप असं ते समजतात. आता ही एक वाक्य नेहमी स्वामी महाराज विचारायचे, आता पुन्हा लागते की नाही बघा. आत्मस्वरूप ज्ञानास अनित्य मानतात. तर ते म्हणतात आत्मस्वरूप ज्ञानास, बरोबर नाही, हे एक पंक्ती आहे, लवकर लागतच नाही की आत्मस्वरूप काय आहे. ज्ञान हेच आत्म्याचं स्वरूप आहे, परंतु हे त्यांना माहिती आहे का आत्मा ज्ञान स्वरूप आहे, म्हणजे ज्याचं स्वरूप असतं त्याला कधी सोडून जात नाही. मग आत्मा नित्य ज्ञान स्वरूप आहे की नाही, परंतु नित्य ज्ञान स्वरूप असणाऱ्या आत्म्याला ते काय म्हणतात मात्र अनित्य. कारण त्याच्या ठिकाणी ज्ञान हा गुण काय होतो म्हणतात उत्पन्न होतो, आहे की नाही, उत्पन्न होतो आणि जातो, म्हणजे तो आगमापायी अशा प्रकारचा गुण मानतात. याचा अर्थ त्या नैयायिक की ज्यांनी आत्म्याला काय मानलं, आत्म्याचा ज्ञान हा गुण मानला, तर ते आत्मस्वरूप भूत जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला ते काय म्हणतात अनित्य म्हणतात. हे त्यांचं बरोबर आहे का नाही. आत्मस्वरूप ज्ञान आहे म्हणजे ज्ञान म्हणजेच काय आहे आत्म्याचं स्वरूप आहे. असं असताना ते काय म्हणतात मात्र तो ज्ञान हा नावाचा त्याच्या ठिकाणी गुण आहे आणि तो गुण मनाच्या संबंधाने उत्पन्न होतो असं ते मानतात. आत्मस्वरूप ज्ञानास अनित्य मानतात. कोण मानतात नाही. आणि ते अनित्य ज्ञान सिद्धांत मतात अंतकरणाची वृत्ती आहे. आता ते जे म्हणतात ना ज्ञानगुण उत्पन्न होतो, वास्तविक तो ज्ञानगुण उत्पन्न होतो म्हणजे ज्या ठिकाणी ते ज्ञानाची अभिव्यक्ती होते त्याला कारण कोण आहे अंतकरण वृत्तीरूप ते ज्ञान आहे. काय आत्मा उत्पन्न होत नाही किंवा ते ज्ञानस्वरूप जो आत्मा आहे ते तो उत्पन्नही होत नाही आणि नाशही पावत नाही. त्या आत्म्याच्या ठिकाणी आत्म्यासंबंधाने असणारं जे अंतकरणाची वृत्ती तिच्यामध्ये ज्ञान उत्पन्न होतं आणि नाश पावतं असं आपण म्हणतो. वास्तविक काय होतं त्या ज्ञानाला ज्ञानस्वरूप आत्म्याला उपलब्ध करणारी किंवा अभिवृत्त करणारी जी अंतकरणाची उत्पत्ती त्या जे अंतकरण त्या अंतकरणाची उत्पत्ती आणि नाश होतात आणि त्याचा आरोप कोणावर केला जातो ज्ञानस्वरूप आत्म्यावर केला जातो. असं कोण स्पष्टीकरण करतात वेदांती किंवा सिद्धांत्यांचं असं स्पष्टीकरण आहे. आपण काय म्हणतो घटज्ञान उत्पन्न झालं, पटज्ञान उत्पन्न झालं, घटज्ञान नाहीसं झालं. वास्तविक ज्ञान नाहीसं झालं की त्या ठिकाणी त्या ज्ञानाला अभिव्यक्त करणारी वृत्ती ही उपाधी नाहीशी झाली, उपाधी उत्पन्न झाली आणि नाहीशी झाली. त्याचा आरोप कोणावर केला आपण आत्म्यावर केला. आत्मा उत्पन्नही झाला नाही आणि नाशही पावला नाही. आत्मा कसा आहे ज्ञानस्वरूप. पण ज्ञानस्वरूप ते अनित्य ज्ञान कोणतं ज्याला आपण ते म्हणतात का आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानगुण उत्पन्न होतो म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान कसं आहे अनित्य असं म्हणतात. त्या जे अनित्य ज्ञान म्हणतात ते ज्ञान स्वरूप आत्म्याचं नाही. तर ते अनित्य ज्ञान सिद्धांत मतात अंतकरणाची वृत्ती आहे. त्यांच्या मतात ज्याला अनित्य ज्ञान म्हणतात ते आत्म्याचं स्वरूपभूत ज्ञान नाही, ती अंतकरणाची काय आहे हे अनित्य ज्ञान म्हणजे अंतकरणाची उत्पन्न होणारी आणि नाश पावणारी वृत्ती ती मात्र कशी आहे अनित्य आहे. आणि त्या अनित्य वृत्तीमध्ये ज्या ज्ञानाची अभिव्यक्ती होते किंवा जे उत्पत्ती नाश होतात तर त्याचा आरोप कोणावर केला जातो आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न झालं आणि ज्ञान नाहीसं झालं असा आरोप केला जातो. ते अनित्य ज्ञान सिद्धांत मतात म्हणजे वेदांत मतात अंतकरणाची वृत्ती आहे. ज्ञानाहून भिन्न घटादी जड वस्तू अनित्य आहे आणि ज्ञान भिन्न जेवढं असेल ते सगळंच्या सगळं काय आहे अनित्य आहे. आणि ज्ञान हे काय आहे आत्म्याचं स्वरूप आहे. आणि ज्ञान भिन्न जे असेल ते घटादी घट पट ज्ञानाहून जे भिन्न असतील ते सगळे काय म्हणजे ज्ञान भिन्न सगळ्या वस्तू काय आहे जड आहेत अनित्य आहेत. तसा ज्ञानशून्य आत्मा ही जर जड मानला तर अनित्य होईल. मग जर ज्ञानाहून जेवढं भिन्न आहे तेवढं काय आहे अनित्य घटादी जड वस्तू. तसा जर आत्मा सुद्धा ज्ञानशून्य मानला आनंदमय कोशातला आत्मा ज्याच्यामध्ये गूढ चैतन्य आच्छादित आहे आणि जर तुम्ही मानलं नाही ते चैतन्य त्या ठिकाणी तो ज्ञान भिन्न आहे असं जर मानलं तर तो आत्मा सुद्धा काय होईल अनित्य असा होईल. ज्ञानशून्य घटपटाधिकांना जड का म्हणतो ज्ञानशून्य. तसा आत्मा एक असा आहे तुमचा ज्ञानशून्य. ज्ञानशून्य म्हणलं की जेवढे पदार्थ घटादी ज्ञान भिन्न पदार्थ असतात ते अनित्य, मग आत्मा सुद्धा काय होईल अनित्य असा होईल. ज्ञानशून्य आत्मा ही जड मानला तर अनित्य होईल आणि आत्मा जर अनित्य मानला तर मोक्ष साधने निष्फळ होती. आता जर आत्माच अनित्य मानला तर मोक्षाचं साधन करून काय उपयोग आहे का. तुम्हाला जे मोक्ष साधन आणि नित्य आत्मस्वरूपात स्थिती करायची तो आत्माच कसा आहे अनित्य. मग तुम्हाला आत्मावारी द्रष्टव्यान श्रोतव्यान मंतव्यान कर्मन उपासना कोणत्या साधनाची आवश्यकता राहणार नाही. म्हणजे सगळी मोक्षाची साधनं काय होईल निष्फळ होतील. म्हणून आत्मा काय मानला पाहिजे
नित्यच मानला पाहिजे. समजा तुम्हाला जे काही स्वर्गाधिकाची प्राप्ती करायची म्हणलं तर आत्मा अनित्य मानून चालेल का? तो आत्मा तिथेही असला पाहिजे, आताही असला पाहिजे, पूर्वीही असला पाहिजे. आत्म्याला नित्य मानणंच आवश्यक आहे. आत्मा नित्यच आहे असं सांगायचं. मग जे तुम्ही म्हणता आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान गुण होतो, तो ज्ञान गुण उत्पन्न होत नाही, तर ते ज्ञान गुणालाच काय म्हणायचं? जे अनित्य ज्ञान उत्पन्न होतं म्हणतात ती काय आहे? अंतःकरणाची वृत्ती. आणि आत्मा कसा आहे? आत्मा ज्ञान स्वरूप आहे असं सांगतात. या रीतीने वेदांत वाक्याच्या ठिकाणी विश्वास नसणारे अनेक बहिर्मुख लोक या 5 कोशातील कोणत्या तरी एका अनात्म पदार्थास आत्मा मानतात. हे जे वेदांत वाक्यावर ज्यांचा विश्वास नाही ते सगळे लोक, बहिर्मुख लोक, या 5 कोशामध्ये कशाला तरी काय म्हणतात? आत्मा म्हणतात. कोणी अन्नमय कोशाला, कोणी मनोमय कोशाला. ठीक आहे ना? आणि मुख्य कुटस्थरूप आत्मा जाणत नाही. कोशांना आत्मा म्हणतात, अनात्म असणाऱ्या कोशांना आत्मा म्हणतात, पण मुख्य आत्म्याला आत्मा म्हणायला तयार नाहीत. जसे जीवांचे पंचकोश जीवाच्या यथार्थ स्वरूपाला म्हणजे साक्षीला आच्छादन करतात, तसेच जीवाच्याच दृष्टीने ईश्वराचे समष्टी पंचकोश ईश्वराच्या यथार्थ स्वरूपाला आच्छादन करतात. हे वाक्य बघा, याच्यामध्ये स्वामी महाराज नेहमी याच्यामध्ये एक सांगायचं, याच्यातला सर्वात महत्त्वाचा शब्द कोणी सांगा, मी विचारतो नंतर. ह्या वाक्यातलं एक पद सर्वात महत्त्वाचं आहे, तेवढं सांगणारे हात वर करा. सांगू नका, हात वर करा. आतापर्यंत जे तुम्ही चिंतन केले त्या चिंतनाचा परिपाक म्हणून तेवढा शब्द सांगता आला की मग देवाची आपल्यावर कृपा आहे असं समजायचं. नाहीतर आपल्याला चिंतन करण्याची जास्त गरज आहे असं त्याचा अर्थ. काय? जसे जीवाचे पंचकोश जीवाच्या यथार्थ स्वरूपाला म्हणजे साक्षीला आच्छादन करतात. जीवाच्या ठिकाणी पंचकोश, कोश शब्द का आला? तंबोऱ्यावर जशी गवसणी तसं आत्म्याला हे काय करतात? गवसणी किंवा आच्छादन करतात, म्हणून यांना कोश म्हणतात. आणि कोश कोणाला आच्छादतात? आत्म्याला आच्छादतात. म्हणजे जीवाच्या ठिकाणी असणारे पंचकोश जीवाच्या यथार्थ स्वरूपाला. जीवाचं यथार्थ स्वरूप काय आहे? तुका म्हणे कैची केव कुठे जीव का निराळा. तर जीव काय आहे? साक्षी आहे की नाही? मग साक्षीला काय? जीवाचे पंचकोश काय करतात? त्या जीवाला म्हणजे त्याच्या साक्षीला आच्छादन करतात. तसेच जीवाच्याच दृष्टीने ईश्वराचे समष्टी पंचकोश, त्याचप्रमाणे ते म्हणतात की ईश्वर जसं झालं हे व्यष्टी नाही काय, एका साक्षीला व्यक्तीमध्ये काय करतात? हे पंचकोश आवृत्त करतात. हे एका जीवाचं झालं. तसं या समष्टीमध्ये पाहिलं तर ईश्वराला काय? पिंडी ते ब्रह्मांडी. मग ईश्वराला देखील म्हणतात. तसेच ईश्वराचे समष्टी पंचकोश, त्याचप्रमाणे ईश्वराचे जे पंचकोश आहे, ईश्वराला आहेत की नाही पंचकोश, तर ते ईश्वराचे समष्टी पंचकोश ईश्वराच्या यथार्थ स्वरूपाला आच्छादन करतात. ईश्वराचे स्वरूप आहे की नाही? ब्रह्मचैतन्य. इकडे जसं साक्षी तसं तिकडे काय आहे? ब्रह्मचैतन्य किंवा तुरीय वस्तू. तिला सुद्धा हे पंचकोश समष्टी पंचकोश काय करतात? त्याला आच्छादित करतात. ऐके नाही? तुम्ही सांगू नका, फक्त हात वर करा. तर याच्यामध्ये मी पुन्हा एकदा वाक्य वाचतो आणि त्या वाक्याचा अर्थ आता तुम्हाला आता हा अर्थ कळला की नाही? कळला. फक्त यातला एक महत्त्वाचा शब्द सांगा. जसे जीवाचे पंचकोश जीवाच्या यथार्थ स्वरूपाला म्हणजे साक्षीला आच्छादन करतात, तसेच जीवाच्याच दृष्टीने ईश्वराचे समष्टी पंचकोश ईश्वराच्या यथार्थ स्वरूपाला आच्छादन करतात. थांबा, कोणाला सांगता येईल बरं याच्यातला महत्त्वाचा शब्द? हां, 2 जण, 3 जण, हां, 4 जण. तुम्हाला सांगता येईल आहे की नाही? सांगता येईल ना? सांगता येईल. मग आता तुम्हीच सांगा. हां, जीवाच्या दृष्टीने. शाबास. म्हणजे रवी महाराजांनी काहीतरी सार्थक केलं म्हणजे याचं. नाही तर आम्ही समजतो का रवी महाराजांचं उगाच आपली धावपळ येते, काही ते चिंतन करीत नाही. पण बरं आता स्पष्टीकरण सांगा बरं, जीवाच्या दृष्टीने असं का म्हटलं? ईश्वराला पंचकोश जीवाप्रमाणे ईश्वरालाही जीवाच्या दृष्टीने पंचकोश आहे आणि त्या ब्रह्मतत्वाला काय करतात? हे समष्टी पंचकोश आच्छादित करतात. असं का म्हटलं बरं? जीवाच्या दृष्टीने असं का म्हटलं? तुम्ही म्हणता याच्यात महत्त्वाचा शब्द आहे. आता हे म्हणतात हे बरं, यांचा अर्थ पटला का कोणाला? जीवाच्या दृष्टीने असं म्हणतात, हे हा शब्द महत्त्वाचा आहे आणि याला आम्ही म्हणायला पाहिजे महत्त्वाचं आहे असं नाही. तिथं हे जर कोणी मनुष्य नुसता जाणकार असला तर तिथं कॅपिटलमध्ये काय त्याला म्हणतात? मोठ्या पदात लिहिलंय ना ते. जीवाच्या दृष्टीने जे महत्त्वाचं असतं तेच अंडरलाईन करून लिहितात ना, नाही की नाही? त्यामुळं जरी आपल्याला कळलं नाही तरी म्हणायला पाहिजे होतं खरं तर तुम्ही, पण आपण तेवढंही लक्षात घेत नाही. जीवाच्या दृष्टीने अक्षर मोठं आहे बा. हा, जोर देऊन पण वाचलं पण आहे आणि 2दा वाचलं पण नाही. 2दा, कारण त्याला महत्व वाटू नाही म्हणून 2दा वाचलं पण नाही मी. नंतर बा तुम्ही आक्षेप नको घ्यायला म्हणून एकदा जोर देऊन वाचलं. सांगा बरं.
वा, ही छान. ईश्वराला आपल्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान आहे. ईश्वराच्या ठिकाणी ज्ञान कसं आहे? त्याला नित्य ज्ञान आहे. ईश्वराला आवरण आहे का त्याला कधी? त्या ईश्वराला मायेचं काय आवरण आहे का त्याला? आवरणाची भ्रांती आहे का त्याला? त्याच्या निवृत्तीसाठी त्याला श्रीगुरूला शरण जायला पाहिजे का? त्याला काय स्वाध्याय अध्येतव्य हा त्याला काही करायचंय का? काही गरज आहे का त्याला? बरं, जरी केलं श्रीगुरू वशिष्ठांना त्यांना शरण गेले तर तुम्ही आम्ही शरण जावं गुरुला म्हणून करतात का? त्यांना गरज आहे अज्ञान आवरणाचा भंग करण्यासाठी. मग हे सुद्धा जसं व्यष्टीच्या दृष्टीनं पंचकोशाची कल्पना केली तसंच जीवाच्याच दृष्टीनं पंचकोशाची कल्पना केली. तत्वतः ईश्वराच्या ठिकाणी पंचकोशाचं आच्छादन आहे आणि त्यांनी त्याला अज्ञान आहे, त्याला त्याचं काय गूढ चैतन्याचं त्याला काय करायचे? ज्ञान करायचंय. त्यासाठी काही साधन भजन करायला पाहिजे असं काही नाही. मग ही कल्पना कोणाच्या दृष्टीने केली? जीवाच्या दृष्टीने. बरं, आता तरी लक्षात आलं ना? आलं ना लक्षात मध्ये? तर लक्षात होतच, अगोदर होतच लक्षात. तसे जीवाच्या दृष्टीने ईश्वराचे समष्टी पंचकोश ईश्वराच्या यथार्थ स्वरूपाला आच्छादन करतात. ईश्वराला आपल्या यथार्थ स्वरूपाविषयी केव्हाही आवरण नाही म्हणून जीवाच्या दृष्टीने म्हटलं. हे पुढची पंक्ती वाचली असती तरी रवी महाराजांनी वाचल्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं आहे का नाही? तर ईश्वराला आपल्या यथार्थ स्वरूपाविषयी केव्हाही आवरण नाही म्हणून जीवाच्या दृष्टीने असे म्हटले आहे. ईश्वराचे यथार्थ स्वामी महाराज म्हणायचे की कोणालाच यश द्यायचं नाही पाठामध्ये. कोणाला जरी यश दिलं तर त्याचा अभ्यास कमी पडतो म्हणून कायम त्याला अपयश देत जावं ते म्हणे. याच्यामध्ये फक्त आपल्याला अपयश यायला लागलं तर रिटून बोलायचं, पण दुसऱ्याला कधी द्यायचं नाही. ईश्वराला आपल्या यथार्थ स्वरूपाविषयी केव्हाही आवरण नाही म्हणून जीवाच्या दृष्टीने असेच म्हटले आहे. ईश्वराचे यथार्थ स्वरूप तर तत्पदाचे लक्ष ब्रह्म आहे. ईश्वराचे यथार्थ स्वरूप म्हणजे काय? तत्पदाचं. ईश्वर हा काय? वाच्य आहे आणि तत्पदाचं त्या तत्पदाचं काय? हे वाच्य आहे ईश्वर. आणि लक्ष कोण आहे? तर सर्व व्यापक चैतन्य ब्रह्म. हे लक्षात न आणता कोणी मायामय आनंदरूप कोश विशिष्ट जो अंतर्यामी तत्पद वाच्य त्यासच परम तत्व समजतात. हे कशासाठी चिंतन चालले ते सांगतात. काही लोक काय करतात? मायामय आनंदरूप कोश विशिष्ट म्हणजे शुद्ध सत्वात्मक माया, हे ज्याला उपाधी आपलं हे ज्याला विशेषण लागलं म्हणजे माया विशिष्ट परमात्मा आहे की नाही? माया विशिष्ट शुद्ध सत्वात्मक माया, बरोबर ना? ही जी समष्टी माया आहे की नाही? इथं काय आहे? व्यष्टी अविद्या आणि तिथं काय आहे? समष्टी माया. मग त्या माया ज्याला विशेषण लागली म्हणजेच माया विशेषण झालं त्याला काय म्हणायचं? समष्टी चा असणारा आनंदमय कोश म्हणजे समष्टी आनंदमय कोश. मायामय म्हणजे माया स्वरूपच आहे का नाही? तो माया वाचून त्याच्यामध्ये काय आहे? शुद्ध सत्वात्मक माया असा जो आनंदरूप कोश आहे, बरोबर ना? आणि तो कोश आणि विशिष्ट असणारा जो परमात्मा कोणता? आनंदमय समष्टी आनंदमय कोश विशिष्ट परमात्मा. त्याला दुसरं नाव काय आहे? अंतर्यामी. किंवा त्याला दुसरं काय नाव आहे? ईश्वर आहे की नाही? असा जो ईश्वर अंतर्यामी तो तत्पद वाच्य, तो ईश्वर तत्पदाचं काय आहे? वाच्य आणि त्यासच परमतत्व समजतात. आणि त्या ईश्वराचं जे काही आपल्याला होणारा साक्षात्कार तो म्हणजे कोणाचा आहे? तो समष्टी माया किंवा काय समष्टी आनंदमय कोश विशिष्ट परमात्मा. आणि त्या परमात्म्यालाच काय म्हणतात? तो काय आहे? आनंदमय समष्टी आनंदमय कोश आहे, पण त्यालाच परमतत्व असं समजतात. वास्तविक तो काय आहे? माया विशिष्ट परमात्मा हा तत्पदाचं काय आहे? वाच्य आहे, पण त्या वाच्य म्हणजे तो कोण आहे? आनंदमय कोश स्वरूप आहे, पण तोच काय आहे? परमतत्व आहे असं काही लोक समजतात. म्हणजे कोण असे? कोण? उपासक, ईश्वराचे उपासक. तर ते म्हणतात त्यासच परमतत्व समजतात. तसेच हिरण्यगर्भ, वैश्वानर, विष्णू, ब्रह्मदेव, शंकर, गणपती, देवी यांनाही परमतत्व समजतात. लोकांना वाच्यार्थ लक्षार्थ लक्षातच येत नाही. तर म्हणून त्यामुळे काय म्हणतात? कोणी हिरण्यगर्भाला, हे काय झालं? समष्टी कारण शरीराचा अभिमानी, बरोबर ना? समष्टी कारण शरीराचा अभिमानी असणारा जो ईश्वर, इथं काय झालं? व्यष्टी कारणाचा अभिमानी असणारा त्याला म्हणले तुम्ही काय? आत्मा असं तुम्ही म्हणत होते आहे की नाही? म्हणजे आनंदमय कोशाला आत्मा. आता समष्टी आनंदमय कोश जो आहे त्या समष्टी आनंदमय कोशाचा अभिमानी किंवा समष्टी कारण शरीराचा अभिमानी कोण आहे? ईश्वर. त्याला काही लोक काय समजतात? परमतत्व समजतात. तर काही लोक जे हिरण्यगर्भाचे उपासक आहे ते समष्टी सूक्ष्म शरीराभिमानी त्याला काय समजतात? ईश्वर. कोणी विराट समष्टी स्थूल शरीराभिमानी त्याला काय समजतात? वास्तविक
हे जे सगळे